सगळ्यात पहिल्यांदा आता काय करू, आपलं हे पहिलंच लेक्चर आहे, त्याच्यानं आपण एमपीएससीचे एक इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन करून घेण्याचा प्रयत्न करू. आता इंट्रोडक्शन किंवा ओळख, बहुतेक गोष्टी तुम्हाला माहित आहेत, पण काही गोष्टी ज्या असतात त्या आपण त्याला काय म्हणतो की कुठलीही एखादी गोष्ट असू द्या, एखादी संस्था असू द्या, एखादी परीक्षा असू द्या, एखादं कुटुंब असू द्या, एखादा व्यक्ती माणूस असू द्या, कोणी असू द्या, आपण म्हणतो ना मराठीमध्ये एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं. दिसतं तसं नसतं म्हणजे काय, जे आपल्याला दिसतं तेच सगळं खरं असतं असं जर आपण मानलं तर आपण फसतो. मग हे दिसतं त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, एमपीएससी सुद्धा जे आपल्याला एमपीएससी दिसतं त्याच्या व्यतिरिक्त काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण इंट्रोडक्शनच्या पहिल्या लेक्चर मधून करणार आहे. मग दिसतं काय काय, आता आपल्याला एमपीएससी म्हटलं की ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, आपल्याला असणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट, ज्याचा आपण पाहतो की आपले डेप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी आहे, तहसीलदार आहे, अमुक सगळ्या. आणि इकडे दुसरीकडे आपण कंबाईनच्या जर परीक्षेचा विचार केला तर पीएसआय ची पोस्ट आहे, एसटीआय ची पोस्ट आहे आणि एएसओ ची पोस्ट आहे. ह्या सगळ्या पोस्ट जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला दिसते. एमपीएससी म्हटलं की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ज्या पोस्ट येतात त्या ह्या सगळ्या पोस्ट येतात. आता कालचा निकाल लागला त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या पेपरमध्ये बातम्या आहेत किंवा त्याला आपण काय म्हणूया टीव्हीवरच्या बातम्या आहेत, रेडिओवरच्या बातम्या आहेत, हे सगळं ह्या सगळ्याच्यामधून जे दिसतं ते आपल्याला ग्लॅमर असं आपण म्हणू शकतो याला, किंवा त्यातलं सगळ्यात पॉझिटिव्ह बाजू जी आहे जी आपल्याला वाटते ती सगळ्यात पॉझिटिव्ह बाजू ही आपल्याला दिसते आणि ही चांगली गोष्ट आहे, वास्तविक आहे, त्यात काही चुकीच नाही. आपण एमपीएससी पास झालो किंवा आपण एमपीएससीची परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण केली तर आपल्याला ही पोस्ट मिळणार, हे तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चुकीचं आहे अशातला भाग नाही. पण मी जसं म्हटलं तुम्हाला की दिसतं तसं नसतं, याच्या मागे न दिसणारी बाजू कोणती आहे. आपल्या एमपीएससीच्या सिलेबसमध्ये सीसॅट नावाचा एक पार्ट आहे आणि सीसॅट मध्ये कॉम्प्रिहेन्शन उतारे ज्याला आपण म्हणतो तो एक पार्ट आहे. पुन्हा कॉम्प्रिहेन्शनचा खरा अर्थ काय असतो, आता उतारे तुम्हाला माहित असेल की 10वी मध्ये पण होते, 12वी मध्ये पण होते, काही लोकांना ग्रॅज्युएशनला पण असते आणि अगदी एमपीएससीला पण आहेत. मग एवढे महत्वाचे उतारे कसं काय, 10वीला पण आहे, 12वीला पण आहे किंवा ग्रॅज्युएशनला पण आहे, तर त्याचं खरं कारण काय आहे, त्याचं खरं कारण हे आहे की तुम्ही ज्या लेवलवर उभे आहात त्या लेवलवर तुमच्याकडूनच्या अपेक्षा वाढतात. म्हणजे आता समजा आपली ही इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये समजा तुम्ही रिसेप्शनवर आपला कुणाल बसलेला आहे आणि कुणालकडे कोणी भेटायला आलं आणि मी समजा आतमध्ये केबिनमध्ये बसलेला आहे, तर भेटायला येणारा माणूस कुणालकडून ती अपेक्षा नाही करणार जी अपेक्षा तो माझ्याकडून करेल, बरोबर आहे ना. म्हणजे आपण ज्या ठिकाणावर असतो त्या ठिकाणावरून तुमच्याकडून ती अपेक्षा केली जाते. म्हणजे आपण जेव्हा एखादा कागद वाचतो, एखादी फाईल वाचतो, एखादा कागद वाचतो, एखादा उतारा वाचतो, एखाद्या व्यक्तीला भेटतो, एखादा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तर त्या प्रसंगाचा अर्थ कसा लावायचा हे प्रत्येक व्यक्तीकडून वेगवेगळ्या दृष्टीने अपेक्षित केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की एखादा प्रसंग रस्त्यावर घडतो आहे, तर तो प्रसंग पाहून जे तुम्ही समजाल ते 4थ्या वर्गातला मुलगा समजणार नाही, किंवा एखादा पोलीस अधिकारी त्या घटनेकडे पाहून जे समजेल तो अर्थ आपल्याला कळणार नाही, किंवा पुन्हा एखादा व्यक्ती आहे की समजा वेगळी घटना आहे आणि तो व्यक्ती जे समजेल तेच आपण समजू असं पण नसतं. म्हणजे काय असतं, बरं घटना ते एकच असते. किंवा त्याच्याही पेक्षा सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, गाय हा एक निबंधाचा विषय आहे असं तुम्ही समजा. जेव्हा हा विषय 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला विचारला जातो की गाय हा विषय आहे त्याच्यावर तुम्ही निबंध लिहा, तर तो काय म्हणतो की गायीला 4 पाय असतात, गायीला 1 शेपूट असतो, गाय गवत खाते, हिरवं गवत खाते, तिला हिरवं गवत आवडते, ती दूध देते, आणि ऑफकोर्स त्याची तपासणारा पण हेच अपेक्षा करणार, बरोबर आहे की नाही. तोच निबंध 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्याने लिहिला तर त्याच्यापेक्षा थोडंसं हायर लेवलची अपेक्षा करणार कोणी पण, की गायीविषयीची तो जरा डिटेल माहिती त्यांना थोडीशी द्यावी, डिटेल माहिती. 10वीला आला पुन्हा थोडीशी वेगळी अपेक्षा असते, 12वीला गेला पुन्हा थोडीशी वेगळी अपेक्षा असते, आणि तो जर ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी असेल, तर याच विषयावरचा निबंध असेल तर त्याच्याकडूनची वेगळी अपेक्षा केली जाते. म्हणजे भारतीय अर्थकारणामध्ये किंवा कृषीच्या क्षेत्रामध्ये गायीचं महत्त्व काय आहे हे 4थ्या वर्गातल्या मुलाकडून अपेक्षित केलं जाऊ शकत नाही,
पण ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याकडून निश्चितपणे अपेक्षित केला जाऊ शकतो. आता हे एवढं मी डिटेलमध्ये का सांगतोय तुम्हाला, की हा जो पार्ट आहे उतार्यामधून पण तेच अपेक्षित असतं आपल्याला. आणि हे आपण कशासाठी समजून घेतोय की एमपीएससी जेव्हा आपण बाहेरून पाहतो तेव्हा आपल्याला हे दिसतं हे चुकीचं आहे असं नाही. चौथ्या वर्गाच्या मुलाने जे लिहिलं होतं, गाईला 4 पाय असतात, 1 शेपूट असतं, गाय हिरवा खाते, हे काही चुकीचं नव्हतं, अगदी बरोबर होतं. बरोबर आहे की नाही? पण चौथ्या वर्गाच्या मुलाकडून तीच अपेक्षा होती. तसं एमपीएससीला बाहेरून पाहणारे जे लोक आहेत, ज्यांना एमपीएससीचं फारसं हे नाहीये किंवा ठीक आहे माहिती, तर त्यांना फक्त ही माहिती असली ठीक आहे बाबा, त्यातून डेप्युटी कलेक्टरची पोस्ट भरते, डीवायएसपीची पोस्ट भरल्या जाते, अमुक 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 पोस्ट असतात, त्याच्यातून भरल्या जातात, एवढी त्यांना माहिती असते. हे आपल्याला पण आहे. मग आपल्याला दिसतं तसं नसतं किंवा त्याच्या आतमधलं जे पाहायचं आहे ते काय आहे, तर ते हे पाहायचं आहे की आता आपण त्या प्रोसेसला सुरुवात करतो आहे. एमपीएससी आता आपण जगायला सुरुवात करतोय. आज आपल्या बॅचचा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवसामध्ये आता आपण सुरुवात करतोय समजा आज. तर मग याच्यातल्या ज्या गोष्टी बाहेरच्या लोकांना दिसत नाही किंवा त्यांना माहीत असणं अपेक्षित पण नाही, गरज पण नाही त्यांना तेवढं खोलात जाऊन विचारण्याची, त्या गोष्टी माहीत करून घेण्याची आपली सुरुवात आता झालेली आहे. आता तुम्ही ज्या अर्थी या क्लासमध्ये बसलेला आहात त्या अर्थी ह्या गोष्टीची माहिती करून घेण्याची, पूर्ण समजून घेण्याची सुरुवात आपली झालेली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, समजा आपण असं गृहीत धरू की म्हणजे माझ्या मतानं आदर्श पिरियड जो आहे त्याचा तो 365 डेज आहे. 365 दिवसामध्ये मला असं वाटतं की 365 दिवस एखाद्याने 10 तास व्यवस्थित स्वतःला जर का दिलेत तर तो एमपीएससीची परिपूर्ण व्यवस्थित तयारी करू शकतो. मी साधारणपणे ह्या फील्डमध्ये आता 2007 पासून आहे. आता किती दिवस झाले तुम्ही विचार करा. 2007 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली असतील. आणि जवळून आहे, म्हणजे माझ्या ह्या 2007 पासूनच्या आतापर्यंतच्या आयुष्यामधला एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी मी एमपीएससी किंवा यूपीएससी ह्या क्षेत्राशी रिलेटेड नाहीये, वेगवेगळ्या अर्थानं. कारण कंटिन्युअस आहे, या फील्ड पासून कधीही दूर गेलो नाही, वेगवेगळ्या अर्थानं. म्हणजे 2007 पासून तर साधारणतः 2012 पर्यंतचा हा जो पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की इथं विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून, विद्यार्थी होतो त्यानंतर शिक्षक म्हणून होतो. जसे आता तुम्ही क्लासमध्ये बसलेला आहात तसंच कोणत्यातरी क्लासमध्ये मी पण बसलेलो होतो, कोणातरी कडून गायडन्स मिळवत होतो. म्हणजे अगदी एमपीएससीच्या परीक्षेला बसायसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे का पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे ही सुद्धा विचारायसाठी मी भर पावसामध्ये सायकल चालवत एका शिक्षकाच्या घरी, कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक, तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारलं होतं. ही स्टेज होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळत गेल्या, मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण निर्णय घेत गेलो आणि आता या कंडिशनला आपण आहे जिथं आहे तिथं आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आपल्याला शिकायला मिळालंय त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय की साधारणपणे न चुकता, म्हणजे आपण जर एकदम व्यवस्थित गायडेड, ज्याला आपण म्हणतो ना गायडेड मिसाईल म्हणतात बघा, एक शब्द तुम्हाला आता ऐकायला मिळेल जेव्हा आपण चालू घडामोडींचा अभ्यास करतो ना, तेव्हा संरक्षण जे आपलं मंत्रालय आहे ते वेगवेगळे मिसाईल काढतं, त्याच्यामध्ये गायडेड मिसाईल असतं. गायडेड मिसाईल म्हणजे काय, म्हणजे त्या मिसाईलमध्ये कोणीच नसतं पण त्याला पूर्ण गाईड केलेलं असतं, ते कसं कसं जाणार आहे, कुठं पडणार आहे, काय करणार आहे ते. तसा जर आपला प्रोग्राम पूर्ण गायडेड असेल, एकही दिवस आपण न चुकवता अगदी पद्धतशीर जसं करायला पाहिजे तसंच जर केलेलं असेल तर तुम्हाला 365 डेज लागतात, म्हणजे सर्वसाधारणपणे 1 वर्ष लागतं. आता 1 वर्ष आणि 360 डेज हे 2 शब्द मी जाणीवपूर्वक तुम्हाला मुद्दाम म्हणून वापरतोय. तुम्हाला असं वाटेल की सर मग 1 वर्ष असं म्हटलं नाही चालत का, तर नाही चालत. का फरक पडतो, शब्दांचा फरक पडतो. जेव्हा तुम्ही 1 वर्ष म्हणता तेव्हा ती कन्सेप्ट तुम्ही ढोबळमानानं वापरता. तुम्ही जेव्हा 1 वर्ष म्हणता तेव्हा समजा तुम्ही आज क्लासला आले, आजचा दिवस जसा अपेक्षित आहे तसा तुम्ही पूर्ण व्यवस्थित अभ्यास केला आणि उद्या मात्र केला नाही किंवा उद्या अर्धाच झाला तुमचा, परवा तुम्ही पुन्हा पूर्ण केला, त्यानंतर तुम्ही पुन्हा अर्धा दिवस केला किंवा 1 दिवस केला, नंतर पुन्हा 1 दिवस पूर्ण आजच्यासारखाच अभ्यास केला, तर काय होतं माहिती आहे का, 1 वर्ष म्हटलं की तुम्ही असं विचार करता की आज 1 जून आहे, मी 1 जूनला सुरुवात केली होती 2022ला, म्हणजे 1 जून 2023ला तर मी पूर्णपणे अभ्यास करतोय. मग सरांनी सांगितलं होतं तसं जर असेल तर मला 1 जून 2023ला माझी पूर्ण तयारी व्हायला पाहिजे. जर माझी परीक्षा 1 जून 2023ला झाली तर मी पास व्हायला पाहिजे. होत नाही. कारण काय, कारण आपण वर्ष म्हटलं होतं आणि आपण वर्ष गृहीत धरलं. आपण जेव्हा 365 डेज गृहीत धरतो, दिवस गृहीत धरतो, 365 दिवस गृहीत धरतो, तेव्हा आज जर आपण, म्हणजे तुम्ही स्वतःला मार्किंग द्यायचं की आजचा दिवस आहे 1 जूनचा, हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे.
1 2 म्हणण्यापेक्षा आपण याला 10 पर्यंत म्हणूया. समजा तुम्ही याला मार्किंग करायचं म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. समजा सगळ्यात वाईट दिवस गेला तर तुम्ही त्याला 1 मार्क दिला, सगळ्यात चांगला दिवस गेला तर तुम्ही जसं करायला पाहिजे होतं तसं एकदम पूर्ण व्यवस्थित केलं तर तुम्ही 10 मार्क दिले. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला 10 मार्क द्याल तो एक दिवस कंप्लीट झाला 365 मधला. असे दिवस जेव्हा तुम्ही 365 याच्यामध्ये घालाल ह्या तयारीमध्ये, त्यावेळेस तुम्ही 100% 365 दिवसामध्ये तयार होणार. अजिबात त्याच्यामध्ये शंका घेण्याची काही गरज नाही. मात्र तुम्ही म्हणाल की ह्या 365 मधला मी पहिला दिवस आहे तो एकदम 10 मार्कावर घालतो, म्हणजे 10 जसं पाहिजे तसा घालतो, दुसरा दिवस घालतो, तिसरा दिवस घालतो, मग एक गॅप मारतो, मग चौथ्या दिवशी करतो, मग 5व्या दिवशी करतो. तर तुम्ही जेवढे दिवस असे गॅप घेतले असेल, ज्या ज्या दिवशी तुम्ही पूर्ण न करता 10 स्वतःला मार्क न देता 5च मार्क देऊ शकला आहात, अशा पद्धतीने तुम्ही तयारी करत असाल तर तेवढे दिवस तुमचं यश समोर जाणार. मी काय म्हणतोय लक्षात येते? पॉइंट अगदी क्लिअर आहे, एकदम साधा सिंपल आहे. इतक्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की 365 दिवस आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजे हे 365 दिवस आपण स्वतःला 10 मार्क देऊ शकलो पाहिजे. आता हे 10 मार्क देत असताना तुम्ही चुकीचे देत आहे की बरोबर देत आहे हे कोणीही पाहायला येणार नाही. हे तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला स्वतःला मार्क द्यायचे आहेत की आजचा माझा दिवस मी पूर्णपणे 10 मार्क देण्याला घातला का, की मी 8 दिले पाहिजे, 7 दिले पाहिजे, किती दिले पाहिजे. हे एवढं आपण स्वतःला अकाउंटेबल जेव्हा राहतो त्यावेळेस निश्चितपणे 365 दिवसामध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करू शकतो. 100% ती तयारी कंप्लीट होते. आता हे 365 दिवस आपल्याला ठरवायचे आहे की आपण एकाच दिवसामध्ये, एकाच वर्षामध्ये देणार, 2 वर्षात देणार, 3 वर्षात देणार. माझ्या मताने याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत तुम्ही 365 दिवस. कारण तुम्ही 3 वर्षापेक्षा जर जास्त जात असाल, 365 दिवसच पूर्ण करायला तुम्हाला 3 वर्ष लागत असेल तर तुमचे हे 365 दिवस पण पुरेसे होत नाहीत. एखाद्यानं म्हटलं की मी पुढच्या 6 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये मोजून 365 दिवस देतो, नाही होऊ शकणार, ते कंप्लीट होऊ शकत नाही. आणि जर समजा तुम्ही कोणत्याच दिवशी 10 तास देऊ शकत नाही स्वतःला पूर्णपणे, पूर्ण ताकद, तर तुम्ही सरळ सरळ, मी 3 दिवसाचं गणित सांगितलंच आहे तुम्हाला काय करावं लागेल. जर मी इथं 10 नाही देऊ शकत आहे किंवा 10 तास अभ्यास नाही करू शकत आहे तर किमान 3-3.5 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. 3-3.5 तास अभ्यास करत असाल तुम्ही, स्वतःला 3 वर्ष द्यावं लागणार आहे, गृहीत धरा, पकडा. तुम्ही 5 तास अभ्यास करताय, तुम्हाला 2 वर्ष द्यावे लागणार आहे, गृहीत धरा. तुम्ही 10 तास अभ्यास करताय, तुम्ही 1च वर्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे, गृहीत धरा. पण वर्ष कोणतं? ज्या वर्षामध्ये 365 दिवस आहेत तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला दिलेले. आणि या पद्धतीने समजा जर का तुम्ही दिले तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणालाही 100% गॅरंटी दुसऱ्या कोणी घेण्याची गरज नाही. तुमची स्वतः तुम्ही गॅरंटी घेऊ शकता. मात्र हे देऊन पाहावं लागतं. असं होणार नाही. आपण म्हणतो ना, आपण समजा चुलीजवळ बसलो तर त्या चुलीनं आपल्याला पहिल्यांदा विस्तव दिला पाहिजे, उष्णता दिली पाहिजे. समजा थंडीच्या दिवसामध्ये आपण बसतो तर असं होत नाही. पहिले तुम्हाला त्या चुलीत लाकडं टाकायला लागेल, तेव्हा ती चूल आपल्याला उष्णता देईल. तुम्ही म्हणाल की मी चुलीत लाकडं टाकल्यानंतर उष्णता देईल की नाही, म्हणून मी पहिल्यांदा त्यांना उष्णता दिली पाहिजे मग मी लाकडं टाकतो, तर हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. आपण जेव्हा आपलं पूर्ण 100% देतो तेव्हा यश मिळतं. पण हे यश मिळतं की नाही हे पहिले पाहून आपण यश टाकतो म्हटलं देता येत नाही. तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो की जे दिसते तसं नसतं किंवा त्या पलीकडे आता आपली जायची वेळ आलेली आहे, त्यातली ही गोष्ट पहिली होती की 365 दिवसाची तयारी तुमच्यापैकी प्रत्येकानं ठेवा. आता हे आपल्या मनाशी पक्क ठरवून घ्या. तुमच्या वहीवर आत्ताच्या आत्ता लिहून घ्या. जसा लिहायचा आहे तसा मुद्दा लिहा. पण तुम्हाला स्वतःला, आणि हे 365 दिवस तुम्ही देत आहात म्हणजे तुम्ही कोणावरही उपकार करत नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या आईवडिलांवर उपकार करत नाही, तुम्ही लोकांवर उपकार करत नाही, तुम्ही समाजावर उपकार करत नाही, तुम्ही फक्त स्वतःमध्ये ही गुंतवणूक करत आहात. ही गुंतवणूक तुम्ही आणि तुमचं जे पुढचं, तुमची पिढी आहे, तुमचं जे पुढचं भविष्य आहे, त्या भविष्यामध्ये केलेली तुमची गुंतवणूक आहे. आणि हा पर्याय आपण विचारपूर्वक निवडलेला आहे. हे पण लक्षात घ्या की हा पर्याय कोणतरी तुम्हाला जबरदस्तीने आणलेला नाहीये. कोणतरी नाही तू कर MPSC, मी भरतो तुझी फी, नाही झालं तर पाहून घेऊ, अशा पद्धतीने नाहीये. हे तुम्ही जाणीवपूर्वक निवडलेला पर्याय आहे
की मला माझ्या आयुष्यामध्ये 362 दिवस गुंतवणूक करायची आहे, जेणेकरून माझं पुढचं आयुष्य आणि माझ्या पुढच्या पिढींचं आयुष्य पण चांगलं जाईल. त्याच्यामुळे हे करत असताना कुठेही आपल्याला ही भावना अजिबात ठेवायची नाही की आपण खूप काहीतरी मोठं करतो आहे, आपण खूप काहीतरी वेगळं करतो आहे, आपण जगावर कोणावर तरी वेगळ्या माणसावर उपकार करतो आहे. अजिबात नाही. आपण ही आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या याच्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. वेळेची गुंतवणूक आहे, परिश्रमाची गुंतवणूक आहे, मेहनतीची गुंतवणूक आहे आणि ही आपल्याला करावी लागणार आहे, जी 100% तुम्हाला यश देणार आहे. त्यामुळं हे तुम्हाला सगळ्यांना इंट्रोडक्शन मध्ये का सांगावं लागत आहे, सुरुवातीलाच का सांगावं लागत आहे, त्याचं कारण असं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये मी जेव्हा बघतो अनेक मुलं खूप साऱ्या अपेक्षा घेऊन येतात, पण तयारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना खरं वास्तव का आहे ते कळतच नाही. म्हणजे एकदम अवास्तव अपेक्षा असतात लोकांच्या, नाही तर फार कमी असतात. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही जे आहे ते समजून घेणं खूपच गरजेचं आहे. आणि आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 365 दिवस तुम्हाला द्यायचे आहे आणि हे 365 दिवस गाइडेड मिसाईल सारखे द्यायचे आहेत. गाइडेड मिसाईल जसं असतं त्याला इकडे भटकायला चान्स नसतो. ते इकडे जाऊन पाहून तिथे जाऊन पडू असं नाही करत. ते जिथे जायचं आहे तिथेच जातं, जे करायचं आहे तेच करतं, तेव्हाच त्याचा तो काउंट पकडला जातो. जर तो ठरवलेली गोष्ट करत नसेल तर त्याचा काउंट पकडला जात नाही. ज्या दिवशी तुम्ही या 365 मधला ज्या दिवशी तुम्ही काम व्यवस्थित करणार नाही तो दिवस या 365 दिवसामध्ये नसेल. पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःला 10 तासापेक्षा जास्त वेळ देत असाल, तुम्ही स्वतःला 10 मार्कापेक्षाही जास्त वेळ देऊ शकतो अशा पद्धतीने काम करत असाल आणि जर बाकीच्या गोष्टी फेवरेबल असेल तर तुम्हाला 365 पेक्षा कमी पण लागू शकतात, कमी पण लागू शकतात. ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे उदाहरण सांगतोय तुम्हाला की समजा आता तुम्ही 365 दिवस डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलंय, परंतु योगायोगानं मधात एखादी जाहिरात आली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये 365 दिवसाच्या आधीच एखादी परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा होणार आहे असं समजा की पुढच्या मार्च मध्येच ही परीक्षा होणार आहे. आपण असं गृहीत धरू तुमच्या 23 मार्चला पुढच्या वर्षी ही परीक्षा होणार आहे, चालू होणार आहे. कारण तुमचे तर 365 दिवस 1 जूनला पूर्ण होणार आहे 2023च्या, पण ही 23 मार्चला परीक्षा होणार आहे पुढच्या वर्षाची. आणि तुम्ही आता अशा पद्धतीनं काम केलं की तुम्ही स्वतःला 10 मार्कापेक्षाही जास्त मार्क देऊ शकता असं तुम्हाला वाटतंय मनापासून. 10 मार्क म्हणजे 10 तास नाही. 10 तास कसेही दिले तर 10 मार्क नाही मिळणार आहे तुम्हाला. जे खरोखर तुमचं जे तुम्ही 100% देऊ शकता ते, तर तुम्हाला हे 365 दिवसाच्या आधी पण करणं शक्य आहे ना. आणि ही संधी आहे आपल्यासाठी, ही मोठी संधी आहे. कोणतीही सिच्युएशन, कोणताही प्रसंग असू द्या, तिथं काही ना काहीतरी एक संधी असते. ती संधी आपल्याला समजता आली पाहिजे. ही त्या 365 दिवसामधली मोठी संधी आहे, सर्वात मोठी संधी आहे. आता हे झालं एक गोष्ट एमपीएससीची. दुसरं, हे जे 365 दिवस आपण राज्यसेवेची तयारी करणार आहोत, कंबाईनची तयारी करणार आहोत, हे करत असताना साधारणतः आपल्याकडून जी अपेक्षा केली जाते, म्हणजे जो दिवस मी तुम्हाला सांगतोय की त्या दिवसामध्ये तुम्ही 365 दिवसातला एक दिवस जर त्याला काउंट करायचं असेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुमच्याकडे काय असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. हे बघा, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही खूप हुशार, ब्रिलियंट वगैरे असण्याची अजिबात गरज नाहीये. स्वतःकडून तुम्ही ती अपेक्षा जर करत असाल तर सोडून द्या. हे फील्ड हे खूप ब्रिलियंट लोकांचं जर का फील्ड असतं तर मागच्या 10 वर्षामध्ये मी रिकाल अतिशय व्यवस्थितपणे पाहतो आहे. याच्यामध्ये जेवढे ब्रिलियंट लोक दिसतात तुम्हाला, हे वर दिसतात नाही असं नाही. तुम्हाला समजा आता तुम्ही युपीएससीचा काल परवाचा निकाल बघितला, पहिली जर 10, 15, 20 लोकांची यादी बघितली तर तुमच्या आडनावावरूनच तुम्हाला लक्षात येतं हे लोक ब्रिलियंट आहेत. 10वी 12वी याला एकदम त्यांनी टॉपचे मार्क घेतलेले आहेत, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या खालचे लोक या पाहतो, नंतरचे खालचे लोक पहा, नंतरचे खालचे लोक पहा, कोण दिसतंय तुम्हाला? तुम्हाला मजुरी करणारा दिसेल, अंगणवाडी सेविकेचा मुलगा असलेला दिसेल, तुम्हाला कुठेतरी एखादा तुम्हाला शिकवणारे एखादे शिक्षक असलेले दिसतील तुम्हाला, असे वेगळे. आणि हे आपल्याच सारख्या कंडिशन मधून आलेले आहेत. आता मला सांगा, समजा तुम्ही भारतातून पहिले आले आणि एखादा कॅन्डिडेट आहे की तो 200 नंबरवरून भारतात आला, तो IAS झाला आणि तो पहिल्या नंबरचा IAS झाला. तुम्ही पहिल्या नंबरचे IAS झाले, तुमचा सत्कार बित्कार सगळीकडे पेपर होईल, पेढे येतील, ही सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मीडिया मध्ये तुम्ही याल, पण त्या IAS मध्ये ह्या IAS मध्ये काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार आहे का? समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात पहिल्या रँकनं आणि डेप्युटी कलेक्टर झालात तुम्ही 15व्या रँकनं. 2 डेप्युटी कलेक्टरच्या पगारात फरक असणार आहे का? अधिकारात फरक असणार आहे का?
तुम्ही सर्व्हिसला लागल्यानंतर तुम्हाला कोणी फुकट विचारत नाही तुम्ही पहिले आले होते का 10वे आले होते का 4थे आले होते, तुम्ही कोण्या पोस्टवर आहे एवढंच महत्वाचं असतं. बरोबर आहे? ही आपल्यासाठी संधी आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हे मी का सांगतोय बघा, एवढं बारकाईनं सांगण्याच्या मागचं खरं कारण काय असतं, मी शेकडो नव्हे हजारो पोरांसोबत कम्युनिकेशन करतो रोज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, जे आपण ऑनलाईन मध्ये करतो ते. हे करत असताना मला एक गोष्ट लक्षात येतं की आपल्यापैकी अनेक विद्यार्थी खरंच हुशार असतात, खरंच मेहनती असतात, पण एवढ्या वेडगळ कल्पना मनात ठेवून असतात, एवढ्या वेडगळ किंवा एवढ्या अडाणीपणाच्या कल्पना आपल्या मनात ठेवून असतात की, आणि बरेचदा खूप वर्षापर्यंत त्यांच्याही कोणी लक्षातच आणून देत नाही. त्या कल्पना कोणत्या असतात? बरेचदा मला काय विचारतात लोक की सर UPSCची तयारी मी मराठीतून करतो, तर पण पहिलं तर कोणीच आलं नाही मराठीमधून. मग त्याला मी हेच सांगतो की तुझं जर टार्गेट IAS बनण्याचं आहे तर त्याच्यासाठी मी सांगतोय की IAS आपण मराठीतून बनवू शकतो. असे बनलेले 100 लोक ठिकाणं मी तुला दाखवतो. पण तू जर म्हणशील की नाही UPSC पहिलंच याचं माझं टार्गेट आहे, तर मग तू अजिबात करू नको. मग तू पहिल्यांदा इंग्रजी शिक, पुन्हा एकदा तू पुढचे 5 वर्ष इंग्रजीमध्ये घाल आणि 5 वर्षानंतर इकडे ये. जर तुला परवडत असेल तर तू कर. पण हे जर बोललो तर समोरच्याला काय वाटतं? वाईट वाटतं. पण ही सत्य परिस्थिती आहे की नाही? मला सांगा, ही वेडगळ कल्पना नाहीये का की आपण मराठीत होऊ शकतं? नाही असं नाही, म्हणजे होऊ शकणार नाही असं नाही. UPSCनं असा कुठे नियम बनवलेला नाहीये. तसंच MPSC करणाऱ्या पोरांमध्ये पण तो एक खूप मोठा जो काही म्हणतो आपण ड्रॉबॅक आहे. तो कोणता आहे? MPSC करणाऱ्या आपल्यासारख्या अनेक लोकांना असं वाटतं की मी वर्ष घातले की झालं, 2-3 वर्ष मी दिले की झालं. 2-3 वर्ष जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याच्यातच स्वतःला पहिल्यांदा फसवून टाकतो. आपण त्यातले जे बोगस दिवस असतात, जे 2-3 म्हणजे 365 मध्ये काउंटच करायचे नसतात, ते पण त्यात काउंट करतो. आपण सगळेच शेतीच्या याच्यातून आलेलो आहोत. मी स्वतः लहानपणापासून शेतीमध्ये भाजीपाल्यामध्ये काम करत होतो. आपण समजा मालाचे पोते भरतो आणि इथं पाठवतो, मार्केटवर पाठवतो. आता तो माल भरत असताना तुम्ही नुसते पोतेच जर का तुम्हाला काउंट करायचे असेल तर पहिल्यांदा तुम्ही चांगला माल भरला, मग बोगस माल भरला, मग पुन्हा चांगला माल भरला आणि मग असे तुम्ही पोते पाठवले तर तुमचं समाधान होईल की मी आज 10 पोते मार्केटला पाठवले. कदाचित तिचं जर सिस्टीम नसेल तशी प्रत्येक पोते पाहून घेण्याची, तर काय होईल? एखादा दुसरा दिवस काय आहे तुमचं जमून जाईल, 2 दिवस जमून जाईल. पण तिसऱ्या दिवशी तो जो व्यापारी असतो ज्यांना तुमचा माल घेतला होता ना, चौथ्या दिवशी तुम्ही समजा ते पोतं चांगलं जरी भरून नेलं असेल ना, तर ते पाडूनच मागणार, कारण त्यानं काल खोलून पाहिलेलं होतं, बघितलेलं होतं. म्हणजे तुम्ही सगळे दिवस सगळ्यांना फसवू शकत नाही. काही दिवस काही लोकांना फसवता येतं, हे बरोबर आहे, पण तुम्ही सगळे दिवस सगळ्यांना फसवू शकत नाही. तसंच सेम आहे या 365 दिवसामध्ये MPSCचे आपले पोरं काय करतात की मी 2 वर्ष देतोय ना, मी 3 वर्ष देतोय ना, पण ह्या 2 वर्षातले किती दिवस देतोय तू, काय रँकचे दिवस देतोय, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे समजून घेत असताना आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे क्लिअरली की तुमच्याकडून खूप ब्रिलियंट होण्याची अपेक्षा नाही आहे, मात्र पुन्हा एका गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून आहे. कशाची? कन्सिस्टन्सी, सातत्य. खूप हुशार नाही, गरज नाही, मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलंय, पण तुमच्याकडून सातत्याची अपेक्षा आहे. तुम्हाला MPSC UPSCच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये असा एकही माणूस शोधून सापडणार नाही की ज्याने अजिबात सातत्य नाही ठेवलं. एक दिवस अभ्यास केला, 2-3 दिवस मजा केली, पुन्हा अभ्यास केला, पुन्हा मजा केली, तरी अभ्यास पास झाला, अजिबात नाही. तसं जर कोणी सांगत असेल तर त्याला खूप मोठा, तो काय म्हणतो आपण त्याला, तो स्वतःला आणि लोकांना पण फसवतो आहे. सातत्य आपल्याला ठेवावं लागतं. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला खूप ब्रिलियंट असण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणून हे जे शब्द आहे दुसरा, हा 365 दिवस जर तुम्ही लिहिला असाल तर हा शब्द पण लिहा तुम्ही की आपल्याकडून दुसरी जी अपेक्षा महत्वाची आहे ती आहे सातत्य ठेवण्याची. तुम्ही कमी अभ्यास करा, पण किमान जे तुम्हाला म्हटलं ह्या 3-3.5 तासापेक्षा तुमचा अभ्यास कमी व्हायला नको. जर तुम्ही स्वतःला 3 वर्ष देत असाल तर तुम्ही रोजच 3-3.5 तास अभ्यास केला तरी चालेल. पण तुम्ही म्हणाल की मी 1-2 दिवस काहीच करत नाही
तर तुम्ही म्हणजे ते धोक्याच्या पातळीचे आपण म्हणतो ना, ते वर 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 चाललं तुमचं काम, आणि ते न कळत, आपल्याला कळत पण नाही ते की आपण अपयशाकडे जातोय, आपण यशापासून दूर जातोय, आपल्याला समजत पण नाही. सायलेंट किलर हा जो फेल्युअर असतो ना, म्हणजे कन्सिस्टन्सी नसणं, हा सायलेंट किलर आहे. हा आपल्याला समजत नाही आपलं यश कसं मारत आहे ते. म्हणजे बीपी हा असा आजार आहे की तो आजार अनेक लोकांना 10-10 वर्ष राहतो, लोकांना माहितीच पडत नाही की यांना आपल्याला बीपी आहे बा. अचानक काहीतरी एखादं होतं, त्यावेळेस त्या दुसऱ्या काही आजाराच्या निमित्ताने त्याची बीपी मोजली जाते आणि मग लक्षात येते डॉक्टरला. मग डॉक्टर म्हणतात थांबा, आपण 2-4 वेळा पुन्हा मोजू. आणि जर समजा तो त्या आजारातून बरा झाला तर तो माणूस पुन्हा डॉक्टरकडे जाते नाही बीपी मोजायला, पुन्हा ते तसंच राहतं. पण एखादा हुशार असला तर तो कन्सिस्टन्सीने मोजतो आणि 3-4-5 वेळा मोजल्यावर डॉक्टर सांगतो तुम्हाला हाय बीपी आहे. आणि मग हाय बीपीचा असर काय होतो, जर माहीत असलं तर मग तो आपलं दिनचर्या वगैरे सगळी त्या पद्धतीनं. बीपी हा आजार कसा आहे, लाईफस्टाईलचा आजार आहे. तो काही आपल्याला एखादा आपण काही खाल्लं म्हणून झालेला आजार नाहीये. तर तो त्याची दिनचर्या वगैरे व्यवस्थित आणतो आणि त्याचं आयुष्य वाढवू शकतो. पण ज्याला हे माहीतच होत नाही, त्याचा बीपी कंटिन्यू वर राहतो, त्याचं हृदयातून हळूहळू कमी होत जातं, खराब होत जातं. एखादा मोठा झटका आला की तो त्याला सहन होत नाही, अटॅक येऊन तो माणूस मरतो. अपयश म्हणजे हे जे कन्सिस्टन्सी नसणं, म्हणजे तुम्ही असं समजा की सातत्य नसणं हे बीपी सारखा आजार आहे. आपण स्वतःचं समाधान करत राहतो, मी 2 वर्ष देतोय, 3 वर्षापासून अभ्यास करतोय, पण ह्या 2 आणि 3 वर्षामधले कसे दिवस आहे, किती आहे, त्याचा हिशोब आहे का काही? तर तो हिशोब नसतो. तो हिशोब आपल्याला ठेवावा लागतो. जर तो नसला तर बीपी सारखं तुमचं अपयश जे आहे ते आतून तुम्हाला पोखरत जातं. निकाल लागला त्या दिवशी फक्त ते समजतं, निकाल नाही लागला तर ते आपल्याला समजतच नाही. आता हे सगळं तुम्हाला असं वाटत असेल की सर मग हे सगळं जे आहे हे सगळं काउंट कसं करायचं किंवा याला काउंटर कशा पद्धतीने करायचं. कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला खूप अवघड गोष्ट सांगितली आहे, पण आता तिसरी गोष्ट जी सांगणार आहे ती फारच सोपी गोष्ट आहे आणि जी ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला काउंट करू शकते. ती गोष्ट म्हणजे काय, तुम्ही स्वतःसाठी अकाउंटेबल राहायचं. तिसरी गोष्ट आहे, हा शब्द पण लिहून घ्या तुम्ही. तुम्ही स्वतःप्रत अकाउंटेबल राहायचं रोज. आणि हे रोज राहायचं आहे बरं. अकाउंटेबल म्हणजे वर्षाच्या नंतर 365 दिवसाचा हिशोब नाही लिहायचा आहे आपल्याला. रोज झोपायच्या आधी हा हिशोब लिहायचा आहे तुम्हाला. आणि त्यासाठी फक्त 3 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. काल मी याला सांगितलेले आहे, तू आला नव्हता म्हणून तुझे राहिले. कोणते 3 प्रश्न स्वतःला सांगायचे ते सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा विचारायचं आहे व्हॉट वेंट वेल. स्वतःला विचारायचं आहे की जे टार्गेट मी माझ्या समोर ठेवलेलं आहे, जे ध्येय मी माझ्या समोर ठेवलेलं आहे, त्या ध्येयाच्या बाबतीमध्ये आज काय चांगलं झालं आहे. आजच्या डायरीमध्ये तुम्ही लिहू शकता की आज मी 10:30 ते 12:30चा क्लास जॉईन केला आणि ह्या क्लासमध्ये मला ह्या गोष्टी कळल्या आणि ही माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट झालेली. मग दुपारी 4 वाजता मी अभिजित ठिगळे सरांचा सीसॅटचा क्लास जॉईन केलाय आणि माझ्या टार्गेटच्या दृष्टीने जे सिलेबस आहे महत्वाचा, त्या सिलेबस मधला एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, त्याविषयी शिकायला माझी सुरुवात झालेली आहे. हा दुसरी. तुम्ही समजा दुपारी बसले आणि तुम्ही काहीतरी नोट्स काढली असेल, तुम्ही पेपर वाचला असेल, त्या पेपरवरून तुम्ही केलं असेल, तुम्ही समजा एखादी व्हिडिओची पोस्ट पाहिली, त्याच्यातून 4 गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चांगल्या झालेल्या गोष्टी आहेत. लिहा तिथे, विचार करून लिहा, थोडा वेळ लागू द्या, 5 मिनिटं द्या एका प्रश्नाला. तसंच दुसऱ्या प्रश्नाचं पण तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि तो दुसरा प्रश्न आहे व्हॉट वेंट रॉंग. काय चुकीचं झालं आज, जे की नको व्हायला होतं. चुकीचं काय झालं की आज मी फक्त क्लासला गेलो, मधल्या काळात काहीच नाही केलं. ऍक्च्युअली तर मला कमीत कमी 10 तास स्वतःला द्यायचे होते, पण मी काहीही केलेलं नाही. ही चुकीची गोष्ट आहे, करायला पाहिजे होतं ऍक्च्युअली. म्हणजे मी जर समजा माझं स्वतःचं मूल्यमापन 1 ते 10 ह्या मार्कावर जर केलं तर खऱ्या अर्थाने मी आज मार्क स्वतःला 4च दिले पाहिजे. म्हणजे आज तुम्ही स्वतःला 4च मार्क दिले. हे थोडं तुम्ही जर केलं असतं तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही देऊ शकला असता, 10 पण गुण देऊ शकला असता स्वतःला. 365 मधला एक परिपूर्ण दिवस तुम्ही कंप्लीट करू शकला असता, पण काही कारणास्तव नाही केलं. हे चुकीची गोष्ट झाली. मग ते लिहायची त्याच्यामध्ये. आणि अशा वेगवेगळ्या आपल्या खूप साऱ्या गोष्टी घडतात बरं वर्षभरामध्ये. इतक्या गोष्टी घडतात ज्या चुकीच्या असतात, आपल्याला समजतं पण ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. पण काही हरकत नाही,
कंट्रोलमध्ये नसलं तरी काळजी करायचं कारण नाही. मात्र त्या गोष्टी तुम्हाला इथं तुम्ही लिहून काढल्या पाहिजेत की हे चुकीचं झालेलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही जर समजा नाही झालं ना, की बघा तुम्ही असं कधीही गृहीत धरू नका की इथून आपण दिल्लीला जायला निघालो आणि एकदम रस्ता गुळगुळीत आहे, मधात कोणीही येत नाही आणि मस्त तुम्ही गाडी चालवत गाणी ऐकत तुम्ही मस्त दिल्लीला पोहोचलेला आहात, असं स्वप्नात सुद्धा होणार नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आपण स्वप्नच असं पहा तुम्ही की हे अडथळे येणारच आहेत, पण अडथळे येणार आहे तर ते अडथळे तुम्हाला समजले पाहिजे की आज जे मी 4च मार्क दिले स्वतःला ते कशामुळे झाले. कदाचित तुम्हाला असं लक्षात येईल की यात काय करायचं होतं हेच मला माहित नव्हतं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की मला प्लॅन बनवायला पाहिजे. काय करायला पाहिजे होतं ते सकाळीच माझा प्लॅन बनला असला पाहिजे किंवा कालच रात्रीचा बनवला असायला पाहिजे होता. मग मला आज हे वाचायचं होतं पण ते वाचता नाही आलं. का नाही वाचता आलं तर ते वाचायला बसलो तेव्हा लक्षात आलं की माझ्याकडे ते परफेक्ट ते पुस्तकच नाहीये, दुसरं पुस्तक आहे माझ्याकडे. मग ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही लिहिल्या. तिसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला हेच लिहायचं आहे, व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड, म्हणजे आता आपण सुधारणा काय करू शकतो. ही तर परिस्थिती आहे, ह्या चांगल्या गोष्टी झाल्या, ह्या वाईट गोष्टी झाल्या आज. आता आज मध्ये मी उद्या सुधारणा करून उद्या चांगलं जास्त कसं करू, जेणेकरून आज जर मी स्वतःला 4 मार्क दिले तर उद्या 6 मार्क तरी मला देता येईल, 8 मार्क तरी देता येईल मला. तर मग आपल्याला समजतं की हे पुस्तक नसल्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला, हे पुस्तक मी उद्या सकाळी घेऊन येईल. माझ्याकडे काही प्लॅनच नव्हता अभ्यासाचा, त्याच्यामुळे माझा वेळ वाया गेला. मी उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लॅन तयार करतो. आज क्लासला पोहोचत असताना माझं या कारणामुळे नुकसान झालं, एखादा मित्र भेटला, चहा प्यायला गेलो, मी लेट गेलो, ही वाईट याच्यात लिहिलं होतं आपण 2 नंबरमध्ये व्हॉट वेंट रॉंग मध्ये. तर मी आता व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड मध्ये काय लिहिल की मी उद्या अशा पद्धतीनं करणार नाही की काहीही झालं तरी 5 मिनिटं आधी मी क्लासमध्ये जाईल आणि काल जे झालं होतं त्याची रिव्हिजन करेल. क्लास संपला की पुन्हा 5 मिनिटं जागेवरच बसून राहील आणि मागच्या 2 तासात आपण काय काय शिकलो त्याची रिव्हिजन 5 मिनिटांमध्ये करेल आणि मगच वर्गातून बाहेर पडेल. मित्रांनो, ह्या गोष्टी जर का ह्या तिसऱ्या याच्यामध्ये तुमच्या आल्या तर तुम्हाला स्वतःला सांगतो, तुम्ही रोज 365 जे म्हणतो ना मी तुम्हाला, तर त्याच्या मागचं कारण आहे, शास्त्रीय कारण. तुम्ही रोज 1 अंशानं जरी स्वतःला पॉझिटिव्हली बदलवत गेलात 1 अंशानं, तर 362 अंशामध्ये तुम्ही पूर्ण बदलता. आणि आपण काय म्हणतो, 360 अंशामध्ये माणूस बदलणं म्हणजे काय होतं, कम्प्लीट बदलणं, पूर्ण चेंज होतो माणसाचा. म्हणजे आता तुम्ही पूर्ण अपयशी आहात MPSC साठी, पण तुम्ही जर का असे स्वतःला बदलवत 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 गेलात आणि फक्त 1 अंशाने जरी तुम्ही बदल केला तर तुम्ही पूर्ण यशस्वी होता इथं. मात्र ह्या ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या फार महत्वाच्या आहेत. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या तुम्हाला दिसल्या पाहिजे, जे जनरल लोकांना दिसत नाही त्या तुम्हाला दिसल्या पाहिजे. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, रिव्हिजन करा. रिव्हिजन जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तोपर्यंत ही समजणार नाही. दुसरी गोष्ट काय सांगितली होती मी तुम्हाला, काय पाहिजे आपल्याकडे, दुसरी अपेक्षा तुमच्याकडून काय केली होती, तुम्ही खूप ब्रिलियंट असण्याची गरज नव्हती, पण काय असण्याची गरज होती, कन्सिस्टन्सी असणं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या एकदाच्या दिसायला लागल्या की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आणि मग तुम्ही स्वतःला कन्सिस्टंटली त्या दिशेनं प्रयत्न करत न्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट काय करायची तुम्हाला, ही सगळं करण्यासाठी स्वतःला अकाउंटेबल ठेवायचं आहे. अकाउंटेबल कसं ठेवायचं ही एकदम साधी आणि सिंपल गोष्ट आहे. 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला रोज लिहायची आहेत. रोज ह्या 3 प्रश्नांची उत्तर न चुकता लिहायची आहेत. काल लिहिले का तू? नाही लिहिले. का नाही लिहिले? ते लिहावं लागेल आता आपल्याला, आहे की नाही? का नाही लिहिले आपण? असं होतं बरेचदा. याच्यात काही चुकीचं नाहीये, पण का नाही लिहिली हे आपल्याला स्वीकारावं लागेल. बघा मी तुम्हाला सांगितलंय हे एकदम क्लिअर आहे. इथं कुठेही तुम्ही असं स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका की मी एकदम आदर्श पद्धतीने वागेल, 365 दिवस परफेक्टच राहील, असं कोणीही होत नाही. तुम्ही काय, माझं पण झालेलं नाही आणि होणार पण नाही. आताही मी समजा एखाद्या परीक्षेचा अभ्यास करायला बसलो आणि हे तुम्हाला जे सांगत आहे हे सगळं सगळं मी ठेवलं तर माझ्याकडून अजिबात चुका होणार नाही का? अजिबात नाही. होऊ शकतात चुका, 100% होतील. पण ह्या चुका आपल्याला दिसल्या पाहिजे, व्हॉट वेंट रॉंग मध्ये त्या आल्या पाहिजे आणि व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड मध्ये त्या तुम्ही लिहिल्या पाहिजे. उद्या तुम्ही त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. तुम्ही उद्या त्या इम्प्रूव्ह करा, स्वतःला दुरुस्त करा, तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि मी तुम्हाला हे पण क्लिअर सांगितलंय की त्याचा तुमच्या भविष्यावर, तुमच्या रिझल्टवर फरक काय पडणार आहे. तर सरळ आहे
की तुम्ही जेव्हा 10 मार्क स्वतःला ज्या दिवशी द्याल, असे दिवस जेव्हा तुमचे 365 कंप्लीट होईल, तेव्हा तुम्ही एमपीएससीचा अभ्यास कंप्लीट होईल तुमचा, असं समजा. तुम्ही पोस्ट 100% मिळवणार म्हणजे मिळवणार. लोकांचे मार्क किती पण राहो, कोणी कितीही मार्क घेऊ, परीक्षेला कोणीही लोक राहो, किती लाख नाही तर कोटी लोक बसू परीक्षेला, तुम्हाला काहीही फरक पडत नाही. काहीही फरक पडत नाही. ह्या पद्धतीनं तुम्हाला हे इंट्रोडक्शनलाच सुरुवातीला का सांगावं लागतं? त्याचं कारण आहे की जर समजा ह्या गोष्टी तुम्ही नाही ठेवल्या ना, तर तुम्ही इतिहास कितीही शिका, तुम्ही भूगोल कितीही शिका, तुम्ही किती ब्रिलियंट पद्धतीने परीक्षेला सामोरं जा, आपण यशस्वी होत नाही. ह्या बेसिक आहेत. ज्याच्यावर आपण उभं आहोत ते ग्राउंड आहे, जमीन आहे. आणि ह्या 3 गोष्टींवर तुम्ही स्वतःला नेहमी काउंट केलं पाहिजे की माझं सातत्य कितपत आहे, ज्या इतर लोकांना दिसत नाही त्या कुठल्या गोष्टी मला दिसत आहेत किंवा त्या समजू शकतात, आणि मी स्वतःला किती अकाउंटेबल आहे. या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात की तुमचा अभ्यास जो आहे ना, तो 3 शब्दामध्ये बसवता येतो. बघा कोणते कोणते 3 शब्द आहेत ते. आपल्याला सिलेक्टिव्ह पद्धतीने जाता येतं. मी माझ्या रेडिओच्या मुलाखतीमध्ये नेहमी हे 3 शब्द वापरायचो. सिलेक्टिव्ह पद्धतीने जाणं, सिस्टमॅटिक पद्धतीने जाणं, आणि आपला सगळा अभ्यास ऑर्गनाइज असणं. ऑर्गनाइज वे म्हणतो आपण त्याला. फार महत्वाचे शब्द आहेत. म्हणजे काय सिलेक्टिव्ह म्हणजे काय? सिलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्टिव्ह निवडलेलं. सगळे सांगते ते सगळं करतो म्हटलं तुम्ही, तर तुम्ही कुठंच पोहोचणार नाही. असं समजा तुम्ही की तुम्ही हा जो रस्ता आहे आपला, तिथून जायला निघाले पायी तुम्हाला जायचंय स्वारगेटला, आणि मी तुम्हाला सांगितलं या रस्त्याने तू सरळ जा चालत, तू स्वारगेटला जाऊन पोहोचतो. तुम्ही तिथपर्यंत गेले. तिथपर्यंत गेल्यावर तुम्हाला वाटलं की खरंच हा रस्ता पोहोचते की नाही मला माहित नाही, मी तर पहिल्यांदाच आलो पुण्यामध्ये. मग तिथं तुम्ही एक माणूस तुम्हाला बाहेर कॅन्टीनवर चहा पीत दिसला, तुम्ही त्याला विचारलं की भाऊ हा खरंच रस्ता स्वारगेटला पोहोचतो का? त्यानं सांगितलं की हे कोण सांगितलं तुला, तू इकडं एक काम कर, लेफ्टला जा मग राईटला जाऊन सरळ जा, ठीक आहे जाईल बरोबर. मग तुम्ही बरोबर आहे आपण बरं झालं आपण चुकलो होतो नाही तर. मग तुम्ही तसं म्हटलं, त्याचं ऐकलं आणि तुम्ही इकडे गेलात. तिथे समोर गेल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा थोडी शंका वाटली की खरंच ह्या माणसाने सांगितलेलं बरोबर असेल का? मग तुम्ही पुन्हा एखाद्याला विचारला की भाऊ स्वारगेटला इकडूनच जाईल का? मग तो माणूस समजा सांगितलं की नाही नाही इकडे नाही, तू एक काम कर पुन्हा थोडा समोर जा मग तिथून राईट पलट. मग असं करत 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 समजा तुम्ही प्रवास कंटिन्यू करून राहिले. तुमची स्वारगेटला पोहोचण्याची शक्यता किती आहे? अनिश्चित आहे किंवा नाही आहे. म्हणजे ते सगळं कोणावर अवलंबून आहे? जो सांगणारा आहे तो, हे सगळ्या फॅक्टरवर अवलंबून आहे. अजिबात ते अवलंबून नाहीये. म्हणजे ज्याला दिशा आणि मार्गदर्शन नसतं तो माणूस भरकटण्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. मी म्हणून नेहमी एक वाक्य सांगत असतो, तुमचा स्पीड महत्वाचा नाही. तुम्ही स्पीड सोबत तुमची दिशा महत्वाची आहे, आणि दिशा ही आहे सिलेक्टिव्ह, सिस्टमॅटिक, ऑर्गनाइज. सिलेक्टिव्ह का राहायचं आहे? कारण सगळंच्या सगळं यांना सांगितलं हे पुस्तक वाच, त्यानं सांगितलं ते पुस्तक वाच, त्यानं सांगितलं असं केल्यानं असं होते, त्यानं सांगितलं तसं केल्यानं तसं होते. तुम्ही प्रत्येकाचं ऐकून जर तुमची दिशा बदलवत राहाल, तुम्ही कुठंच न पोहोचण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. भरकटण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट गोष्ट, एमपीएससी मधले जे हजारो विद्यार्थी तुम्हाला भरकटताना दिसतात त्याच्या मागचं हे कारण आहे. कारण आपल्याकडे फुकटचा सल्ला देणारे खूप आहेत. एमपीएससीच्या परीक्षेला बसायसाठी काही खूप मोठी प्रोसिजर नाहीये, फक्त साधा सुद्धा फॉर्म भरावा लागतो, त्याच्यामुळे हजारो लोक असतात. आणि स्वतःला अकाउंटेबल नसलेले हजारो लोक ह्या परीक्षेला बसतात. आणि मग त्यांना असं वाटतं की 2 वर्ष आपण अभ्यास करतो आहे, हीच आपली सगळ्यात मोठी सिनियरिटी आहे, हीच आपली सगळ्यात मोठी क्वालिटी आहे, हीच आपली सगळ्यात मोठी ही आहे. आणि मग ते लोक लोकांना सल्ला द्यायला सुरू करतात. आणि हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे की तो लोकांना सल्ला द्यायला सुरुवात करतो. असे अनेक लोक इकडे तिकडे सल्ले देणारे तुम्हाला सदाशिव पेठमध्ये, म्हणजे आपण तर अशा ठिकाणी बसलेलो आहेत की इथं तुम्ही कोणाही माणसामधून एक माणूस उचलला तरी तो तुम्हाला सल्ला देईल एमपीएससीचा. असे तुम्हाला कोणाही माणसामधून माणूस उचला तुम्ही
तो तुम्हाला सल्ला देईल काही ना काही MPSC. अगदी कॅन्टीनवाला पण तुम्हाला सल्ला देईल. मग आपण जर का ह्या प्रत्येकाने सांगितलं तसं ऐकलं तर आपण भरकटल्याशिवाय राहणार नाही. आपण सिलेक्टिव्ह राहायला पाहिजे. म्हणजे काय, आपण ठरवून टाकायचं आहे की आपण कोणाचं ऐकायचं आहे आणि आपण कोण्या दिशेनं जायचं आहे. कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी विश्वास ठेवावा लागणार आहे आणि तो जो विश्वास आहे तो ठेवत असताना, आपण निवडत असताना आपण योग्य पद्धतीने निवडायचं. एकदा निवड केली की त्या निवडीवर फिक्स राहून पूर्ण विश्वास ठेवून आपलं पुढचं काम करायचं. मी जर तुम्हाला सांगितलं की इथून सरळ जा, अजिबात इकडे तिकडे पाहू नको, तर एकदम डोळे बंद करून इकडे तिकडे न पाहता सरळच जायचं आणि तिथे स्वारगेटवर जाऊन पोहोचायचं. पण जर आपल्याला असं वाटत असेल की सर चुकीचं सांगतात का, सर कदाचित खोटं तर नसेल सांगत, तर मग सरपेक्षा कोणी चांगला माणूस आपल्याला भेटू शकते का ते पाहायचं. आलं लक्षात? एकदम साधं सिंपल क्लिअर काम आहे. त्याच्यामुळं आपण सिलेक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जाईल, मी तुम्हाला ज्या पद्धतीनं गाईड करेल त्याच पद्धतीनं तुम्हाला पुढे जायचं आहे. जे वाचायला सांगितलं आहे तेच वाचायचं. जो दिनक्रम तुमचा ठेवायला सांगितला आहे तोच तुमचं शेड्यूल असलं पाहिजे. हा, याच्यामध्ये मग तुम्ही म्हणाल की सर मग दुसरं काहीच नाही करायचं का? करा तुम्ही, पण कोणतं करा? जे तुमचं जे काही शेड्यूल ठरलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये बसणाऱ्या गोष्टी तुम्ही करा. म्हणजे समजा तुम्हाला मी सांगितलं की इथून सरळ गेलं की तू स्वारगेटला पोहोचतो आहे, तर तुम्ही असं करू शकता की पायी जाता जाता समजा तुम्ही रिक्षा केली, रिक्षानं गेलात तर काही प्रॉब्लेम नाही. तो काही तुम्ही मला विचारलं नाही म्हणून तुम्ही जाणार नाही असं होत नाही. तुम्ही इथून तिथं जाताना समजा तुम्ही म्हटलं की मी रिक्षानं नाही, आता मी कारनं जातो, तर जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हटलं की सरांनी सांगितलंय मला आता इथून जायला, तर आता नाही जात, मी थोड्या वेळानं अर्ध्या तासानं जाणार आहे, तर तुम्ही जाऊ शकता. अर्धा तास तुम्ही उशिरा पोहोचाल, याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. हे बदल तुम्ही स्वतःच्या याच्यात करू शकता. पण मी सांगितलं तुम्हाला की भाऊ नोट्स काढल्याशिवाय इलाज नाही. पण तुम्हाला उद्या दुसरा भाऊ भेटला, त्यानं सांगितलं की अबे काही गरज नसते नोट्स काढण्याची, एवढे लोक होतात, ते कुठं नोट्स काढते, तू कशाला नोट्स काढायच्या मागा लागते, असंच वाचायचं. आणि तुम्ही ते वाचायला लागलात तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार. मी तुम्हाला सांगतोय की स्वतःला तुम्ही अकाउंटेबल असलं पाहिजे आणि अकाउंटेबल राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला एकदम साध्या सोप्या स्पष्ट भाषेत सांगितलं आहे. पण दुसऱ्याने एखाद्याने तुम्हाला म्हटलं की नाही नाही असं कुठं असतं, लोक महिना महिना सुट्टी घेतात आणि तरी पास होतात, जा येत जाऊन महिनाभर पाहून घेऊ आपण नंतर, आणि तुम्ही म्हटलं की ठीक आहे तसंच करूया आपण, त्याला काही जबाबदार नाही. बरोबर आहे? एकदम क्लिअर कट आहे, एकदम क्लिअर कट आहे. काहीही याच्यामध्ये शंका नाही, काही कुठे प्रॉब्लेम नाही, काही कुठे आपल्याला अडचणीचं नाही, कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही. क्रिस्टल क्लिअर, म्हणजे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट सत्य आहे. पण त्या पद्धतीने तुम्ही केलं. आणि तुम्हाला सांगतो मी 10 वर्ष 12 वर्ष झाले कंटिन्युअस पहिले येणारे दुसरे येणारे अशा अनेक लोकांचं पाहतो वाचतो. अगदी काल सुद्धा जी विद्यार्थिनी पहिली आली ना, मी ते माझ्या स्टेटसला टाकले होतं बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर तिनं जे म्हटलेलं आहे हे सगळं आपण आपल्या फ्री वेबिनार मध्ये 2 वर्षापासून सांगत आहोत लोकांना, कशावर मेहनत घ्यायची काय काय करायचं आहे. जे की भारतातून पहिली आलेली मुलगी तेच सांगून राहिली, तेच सगळे शब्द आहेत जसे ना तसे आहेत, फरक पण नाही. याचा अर्थ तिनं काही आपल्यापासून उचललेलं नाही अशातला भाग नाहीये. तिनं ते तिच्या, पण हे अनुभवाचं आहे, सत्य आहे, ती परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला सिलेक्टिव्ह वेनं जायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. दिशा महत्वाची आहे, स्पीड महत्वाची नाही. तुम्ही जर का म्हणाल की मी नुसतंच 10 तास करतो, कसंही करतो, यानं सांगितलं म्हणून ते वाचतो. मला अनेक विद्यार्थी भेटतात, काय म्हणतात ते की सर मला सेल्फ स्टडीज करायचा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सेल्फ स्टडी करायचा आहे, आणि कोणी सांगतेच कोणतं पुस्तक वाचायचं काय वाचायचं. आता त्याला कोण्या भाषेत सांगायचं कसं सांगायचं मला अनेकदा कळत नाही. समोरचा दिसतो आहे खाईत जात असताना, तर आपण काही करू शकत नाही. हा जो प्रवास आहे हा प्रवास एका दिवसाचा नाहीये. हा तुमचा, मी सांगितलं ना तुम्हाला, कमीत कमी 365 दिवसाचा प्रवास आहे. मग ह्या 365 दिवसाच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला कन्सिस्टंटली असं व्यवस्थित पूर्ण गायडन्स मिळत असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. पण आजच्या काळामध्ये ती 100% अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे, 100% अशक्य गोष्ट आहे. आणि जर मग आपण तिथे रिस्क घेत असेल तर मला असं वाटतं की तो खूप मोठा धोका आहे. दुसरं असं की आपला अभ्यास सिस्टमॅटिकच असला पाहिजे. सिस्टमॅटिक असणं म्हणजे काय? सिस्टमॅटिक असणं म्हणजे साधी सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. अभ्यासाचे टप्पे आहेत. कुठलाही अभ्यास करायचा असू द्या, अभ्यासाचे टप्पे आहेत. पहिला अभ्यासाचा टप्पा आहे वाचन.
अर्थात इथं वाचन हे थोडस तुम्ही ब्रॉड ऍस्पेक्टने समजून घ्या. वाचन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं आकलन. एखाद्या वेळेस समजा वाचन न करता व्हिडिओ पाहूनही काही काही गोष्टीचं आकलन होतं, किंवा आता तुम्ही क्लास करता, तुम्ही वाचत नाहीयेत पण तरी तुम्हाला आकलन होते अनेक गोष्टीचं. म्हणजे वाचन या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो भाग आपण सिलेबसचा कव्हर करतो आहे तो भाग समजणं. मग ते व्हिडिओ मधून असेल, ऑडिओ मधून असेल, क्लास मधून असेल, किंवा कदाचित एखाद्या पुस्तकामधून तुम्ही वाचत असाल. जनरली हे वाचन का म्हणतोय आपण याला? कारण आधी जे टप्पे असायचे हे टप्पे फक्त वाचन करूनच जास्तीत जास्त अभ्यास असायचा. आताची तशी परिस्थिती नाहीये. तरीही आताही तुम्हाला अभ्यासातला 80% भाग हा वाचनावरच असतो. बरं, तुम्हाला असं वाटत असेल की आता खूप सारं PDF मटेरियल राहतं, हे राहतं, ते राहतं. हे जरी असलं तरी आजही अभ्यास 80% वाचनावरच अवलंबून आहे. 20% फरक झालाय त्याच्यामध्ये, नाही असं नाही, करू शकता तुम्ही. तो 80% तुमचं वाचन आहे. आणि हे जे वाचन आहे हे पहिल्यांदा तुमचं झालं पाहिजे. मी याला, हा जो फॉर्म्युला असतो ना, मी याला नेहमी असं म्हणतो असतो SQ3R. SQ3R म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक उघडता त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही त्याचा सर्व्हे केला पाहिजे. सर्व्हे म्हणजे काय? साधारण या पुस्तकामध्ये काय काय आहे, किंवा एखादं युनिट तुम्ही वाचत आहात, त्या युनिटमध्ये काय काय आहेत, कुठले कुठले मुद्दे आहेत, काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे, हे सगळं तुम्हाला तिथं या सर्व्हेमध्ये. आणि सर्व्हे 5-10 मिनिटाचा असतो. जर तुम्ही 4 तास पुस्तक वाचणार आहात, ते युनिट पूर्ण करायला तुम्हाला 4 तास लागणार आहे, तर 5 मिनिटं सर्व्हेला द्या, काही हरकत नाही. सर्व्हे करणं ही कधीही चांगलं, सर्व्हे केला पाहिजे. दुसरं Q, क्वेश्चन्स. जो पार्ट, जो पुस्तक, जो भाग, जो सबसेक्शन मी वाचतो आहे, ह्या सबसेक्शनवर प्रश्न काय येतात. समजा तुम्ही आता राज्यघटना आहे ना, राज्यघटनेमधले राष्ट्रपती हे वाचून राहिले, तर राष्ट्रपतीवरचे प्रश्न कसे विचारतात. मग हा घटक कुठं कुठं आहे? पूर्वपरीक्षेला आहे. मग पूर्वपरीक्षेत कसे कसे प्रश्न विचारले? याच्या आधी राष्ट्रपतीच्या अधिकारावर विचारले, राष्ट्रपतीच्या कलमावर विचारले, राष्ट्रपतीच्या संदर्भातलं दुसरं काही मुद्दे गोष्टी विचारलेल्या आहेत, काय काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. पहिल्यांदाच वाचायच्या आधीच समजून घ्यायचं. क्वेश्चन झाले. 3R मधला पहिला R आहे वाचनाचा. वाचन करा, समजून घ्या. आता त्या R मध्ये बरेचदा 2 वेळा 3 वेळा पण करावं लागतं. एखादा पार्ट असा असतो साधा, सिंपल, सोपा असतो. समजा आता मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रपती, साधा सिंपल पार्ट आहे, फार काही किचकट नाहीये, पण तुम्हाला पेशीची रचना समजून घ्यायची आहे विज्ञानातली. दाट शक्यता आहे की पहिल्या वेळेस, समजा मी BA चा विद्यार्थी आहे, तर मला पेशीची रचना पहिल्या वेळेस नाही समजणार, मला दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस वाचून ते व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. मग तसं गरजेनुसार, पण हे वाचन करणं म्हणजे समजून घेणं. दुसरा जो R असतो तो असतो रिव्हिजनचा. जेव्हा आपण परीक्षेसाठी वाचन करतो त्यावेळेस त्याला रिव्हिजन करणं खूपच आवश्यक असतं. पेपर वाचणारवाल्यांना रिव्हिजन करायची गरज नसते, पण ज्याला परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे, त्यानं मात्र रिव्हिजन केलीच पाहिजे. आणि ही रिव्हिजन करण्यासाठी म्हणून आपल्याला नोट्स फार आवश्यक असतात. जर तुम्ही नोट्स न काढता रिव्हिजन करायला म्हटलं तर तुमचं जवळजवळ पहिल्यांदा समजा तुम्हाला 10 तास लागले तर दुसऱ्या वेळेस 8 तास लागतील, त्याच्यापेक्षा जास्त फरक पडत नाही. पण जर तुम्ही नोट्स व्यवस्थित काढल्या तर 10 तास जो तुम्ही अभ्यास केला तो तुम्ही अर्ध्या तासामध्ये रिवाइज करू शकता. आता तुम्हाला ठरवायचं आहे की पुढच्या वेळेस 8 तास द्यायचे का आता अर्धा तास द्यायचा. आलं लक्षात. आणि नोट्स न काढता रिव्हिजन करून जर तुम्ही परत 2-3 वेळा अभ्यास करतो म्हणाल तर तुम्हाला 100% सांगतो मी, 1 वर्ष नाही, तुम्ही 10 वर्ष जरी MPSCचा अभ्यास केला तरी 10 वर्षात तुम्ही MPSCचा पूर्ण सिलेबस कव्हर करू शकत नाही. एवढी महत्वाची गोष्ट आहे नोट्स काढणं. त्या कशा काढायच्या, काय काढायच्या ते डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला पुन्हा, पण ह्या गोष्टीला तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. याच्यात खूप सारा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं, तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा, हरकत नाही, पण नोट्स काढावे लागतात. आणि नोट्स काढल्यानंतर असते रिव्हिजन. इफ यू फेल टू रिवाइज, म्हणजे जर आपण रिवाइज करायला फेल झालो तर 90% पाठ हा आपण विसरणार असतो पुढच्या 24 तासाच्या नंतरच. म्हणून रिव्हिजन मस्ट आहे. ही रिव्हिजन पण मी तुम्हाला सांगणार आहे की कसं कसं करायचं, काय काय करायचं, हे सगळं सांगणार आहे. सिस्टमॅटिक रिव्हिजन, शास्त्रीय पद्धतीची रिव्हिजन. आणि तिसरा जो R असतो त्यातला तो असतो रिराईट, म्हणजेच त्याला आपण थोडक्यामध्ये म्हणतो असतो प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव.
आता ह्या ज्या अभ्यासाच्या पायऱ्या आहेत, ह्या अभ्यासाच्या पायऱ्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे SQ3R मधून गेलात, म्हणजे काय, म्हणजे तुम्ही सर्वे केला, तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं, तुम्ही व्यवस्थित वाचन केलं, तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन मारल्यात आणि तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलीत, आणि इथं कुठेतरी रिव्हिजनच्या आधी काय येतं, नोट्स. तर मित्रांनो, तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करत आहात असं समजा. याला मी सिस्टमॅटिक अभ्यास म्हणतो. सिस्टीम न जाणे, सिस्टीम न जाणे. याच्यातला एखादा पोरगा तुम्हाला असा भेटल की तो म्हणाल की काही गरज नाही, तू एक काम कर, हे सगळं रिव्हिजन करणं, समजून घेणं याची काही गरज नाही, तू फक्त काय कर, लक्ष्मीकांतचं पुस्तक आणि डायरेक्ट वाचायला सुरुवात करून दे, क्वालिटीचं होऊन जाईल तुझं सगळं. म्हणजे तो काय करतोय, तो तुम्हाला सगळं स्किप करायला सांगतोय, सगळ्या गोष्टी स्किप करायला सांगतोय, आणि तो डायरेक्ट तुम्हाला कशावर नेतोय, तो प्रॅक्टिसवर नेतो. कारण लक्ष्मीकांतचं पुस्तक हे प्रॅक्टिसवर कामाचं आहे, रिव्हिजनला थोडंफार कामाचं आहे. पण लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून जर तुम्ही म्हणाल की मी बेसिक आयडिया समजून घेतो, तर तुम्ही कधीच बेसिक आयडिया तुम्हाला समजणार नाही. पण जनरली तुम्ही विचारा कोणालाही विचारा की क्वालिटी कुठून करावं, तर तो तुम्हाला सांगाल. अगदी आता PSI चे पोरं पण सांगतात की लक्ष्मीकांत मधून करा, लक्ष्मीकांतचा अभ्यास करा क्वालिटीसाठी, किंवा राज्यसेवा करणाऱ्या पण लक्ष्मीकांत करा. मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मीकांतचे पुस्तकं आम्ही 8-8, 10-10 वेळा घोटलेले आहेत अक्षरशः. लक्ष्मीकांतचं याच्या आधी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचं पुस्तक होतं, म्हणजे अजूनही आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याला बायबलच म्हटलं जातं, एवढं महत्वाचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाला मी तयारी करत होतो त्यावेळेस मी 8 रिव्हिजन मारल्या होत्या. त्यावेळेस मला 100 पैकी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन प्रिलिमला त्यावेळेस ऑप्शनल असायचा, आणि त्यावेळेस 85 मार्क पडले होते. SISC मध्ये सगळ्यात जास्त मार्क होते. पण हे सगळं घोटून केल्यानंतरही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही बेसिक पुस्तकं सोडून डायरेक्ट गाईड स्वरूपाच्या पुस्तकाकडे जात असाल, तर तुम्ही स्वतःचा खूप मोठा, काय त्याला आपण म्हणतो, स्वतःच्या पायावर स्वतः दगड पाडून घेणं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीनंच गेलं पाहिजे. सिस्टमॅटिक पद्धतीनं म्हणजे काय, SQ3R पद्धतीनं पहिल्यांदा सर्वे करणे, क्वेश्चन पेपर कसे येते ते पाहणे, त्यानंतर पहिलं वाचन करून सगळं व्यवस्थित समजून घेणे, नोट्स काढणे, समजल्यानंतर पद्धतशीरपणे त्याच्या सिस्टमॅटिक पद्धतीने रिव्हिजन करणे आणि त्याची प्रॅक्टिस करणे. दॅट्स ऑल. त्यानंतर मग ऑर्गनाइज पद्धतीनं अभ्यास असणं म्हणजे काय, ऑर्गनाइज म्हणजे काय, ऑर्गनाइज कसं करायचं. तर ऑर्गनाइज अभ्यास असणं म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला जर मी कोणत्याही दिवशी झोपेतून उठवलं आणि विचारलं की भाऊ तुझं आत्ताची सिच्युएशन काय आहे अभ्यासाची ते सांग, तर तुला समजा एखादा स्पेसिफिक पॉइंट घेऊन सांगितलं तुम्हाला की पॉलिटीची तुझी अभ्यासाची सिच्युएशन काय आहे ते सांग, तर तुला सांगता आलं पाहिजे की सर पॉलिटीमध्ये एकूण 180 मुद्दे आहेत, ह्या 180 मुद्द्यांपैकी साधारणतः 120 मुद्द्यांचं माझं वाचन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, त्यापैकी साधारणतः 110 मुद्द्यांच्या माझ्या नोट्स पण कंप्लीट झालेल्या आहेत, त्या 110 मधले 90 मुद्दे असे आहेत की त्याला मी रिव्हिजन पण व्यवस्थित केलेले आहे, किमान 2 किंवा 3 माझ्या रिव्हिजन झालेले आहेत, आणि ह्या 90 मधले 50 मुद्दे असे आहेत की ज्याच्यावरचे प्रश्न पण माझे सोडवून कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे आज 180च्या याच्यापैकी 50 मुद्दे किंवा उपमुद्दे माझे कंप्लीट झाले आहेत. आणि कोणते 50 मुद्दे कंप्लीट झाले ते पण मी तुम्हाला देऊ शकतो. आता इथं बसा, मी सांगतो तुम्हाला. तुमचा अभ्यास ऑर्गनाइज आहे, तुम्हाला परफेक्ट माहित आहे की ह्या टॉपिक मधल्या ह्या सब टॉपिक मधले हे सब टॉपिक आहे की ज्याचं आपलं वाचनच राहिलेलं आहे, हे सब टॉपिक आहे की वाचन झालंय पण नोट्स राहिलेले आहे, हे टॉपिक आहेत की जे त्याचं वाचन झालंय, नोट्स पण काढले पण रिव्हिजन अजून झालेलं नाहीये, किंवा एकच रिव्हिजन झाली, 2च रिव्हिजन झाली आहे, हे सगळं तुमच्याकडे डिटेल माहिती आहे. म्हणजे तुम्ही ऑर्गनाइज आहात, ऑर्गनाइज आहात. बघा, ऑर्गनाइज हा शब्द कुठून आला, ऑर्गनायझेशन मधून आला. ऑर्गनायझेशन कितीही मोठी असू द्या, आता आपली ऑर्गनायझेशन अतिशय छोटीशी आहे, 10-20-50 लोकांच्या मर्यादितली ऑर्गनायझेशन आहे. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये लाख लोक काम करतात, 1000 लोक काम करतात, अशा कोणीही ऑर्गनायझेशन मध्ये जा तुम्ही त्यांना विचारा की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये 1 लाख लोक आहेत, त्या 1 लाखापैकी हा एक माणूस आहे, सखाराम नावाचा एक माणूस आहे, तर त्याचं आजचं काम काय आहे, तर तो म्हणाल ठीक आहे थांबा तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. कोणतेही ऑर्गनायझेशन, मोठ्यात मोठी ऑर्गनायझेशन एखादी, 5 मिनिटात सांगतो तुम्हाला. तो त्याची सिस्टीम गमवल
आणि तो तुम्हाला सांगाल की सखाराम नावाचा माणूस हा नागपूरच्या ह्या कारखान्यामध्ये आहे, कामाला आहे, ह्या पोस्टवर आहे, त्याचं हे काम आहे, तो आज हे काम करतोय. याला म्हणतात ऑर्गनायझेशन. ऑर्गनाइज आहे सगळं, सिस्टमॅटिक पद्धतीने होत आहे सगळं. सिस्टीम ठरलेली आहे, कोणकोणते कामं करायची, कोण कुठे आहे, कोणत्या पदावर आहे, कोणाचा पगार किती आहे, कोणाचं हे किती आहे, सगळे नियम ठरलेले आहेत, तशी तशी संरचना ठरलेली आहे. आणि म्हणून आपण त्याला ऑर्गनायझेशन म्हणतो, ऑर्गनाइज म्हणतो. मग आपला अभ्यास सुद्धा तसा ऑर्गनाइज असला पाहिजे. जर तुम्हाला विचारलं की भाऊ तू आता सायन्स, जनरल सायन्सचा एक तुझ्या अभ्यासामधला घटक आहे, ह्या जनरल सायन्स मध्ये आपण म्हणतो पेशीची रचना हा एक घटक आहे, तर ह्या घटकाची तुझी काय पोझिशन आहे आताची, तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे की सर पेशीची रचना हा जो घटक आहे हा माझा वाचून झालाय, पण अजून रिव्हिजनचा राहिलाय. असे हे वेगवेगळे मुद्दे आहेत, हे आता एका वेळेस मी त्याला रिवाइज करणार आहे. असं जर तुम्ही सांगू शकलात तर तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑर्गनाइज पद्धतीने अभ्यास करता. तर तुम्हाला गमतीचा भाग सांगू, आपल्यापैकी अनेक लोक मार्केटमधून एखादं पुस्तक आणतात, ते पुस्तक वाचतात, म्हणजे आपलं कुठेतरी कॉट बेसवर राहतो, असं पुस्तक वाचत वाचत राहते, त्याला झोप लागते आणि मग ते पुस्तक खाली पडतं कॉटच्या. आणि हे पुस्तक आपण आणलं होतं हे त्याला, तो जेव्हा ते जागा सोडून जातो, कॉट साफ करतो, खालचं काही सामान राहिलं का पाहतो, त्यावेळेस सापडतं त्याला ते पुस्तक. आपला एवढा अनऑर्गनाइज पद्धतीचा अभ्यास असतो. आणि हे 80% पोरांच्या बाबतीत खरं असतं. 80% पोरांच्या बाबतीत खरं असतं. 70% पोरांना हे सांगता येत नाही की कोणता भाग कोणत्या पुस्तकातून कव्हर केला. 70 ते 80% मी खात्रीने सांगतोय तुम्हाला. तसं तुम्ही कधीही टेस्ट घेऊन पहा. ज्यानं म्हटलं की मी 2 वर्षापासून अभ्यास करतोय, 3 वर्षापासून अभ्यास करतोय, त्याला फक्त एक साधा प्रश्न विचारा की भाऊ हा जो HRDचा पेपर आहे ना आपला, ह्या HRDच्या पेपरमध्ये जे 4थं युनिट आहे, त्या 4थ्या युनिटमध्ये एकूण किती सब टॉपिक आहेत, तो नक्की तुमच्यावर रागावला. तो म्हणून तुम्ही परीक्षा घेऊन राहिला का, त्याला नाही सांगता येणार. 100% नाही सांगता येणार त्याला. 100% तो सांगू शकणार नाही. मग जर तो 2 वर्षापासून अभ्यास करतो आहे आणि तुला सिलेबसच अजून व्यवस्थित कळलेला नाहीये, तर तू कसं काय म्हणतोय स्वतःला अभ्यास करतो म्हणून. आपण हे 2 वर्ष मी जसं म्हटलं तुम्हाला तसे याच्यात घालवलेले आहेत. आपण वर्ष नावाच्या एका मोठ्या पॅकेजमध्ये घातलं, आतमध्ये काय कचरा टाकायचा आहे तो टाकून दिला, आणि ते पॅकेज आपण एकदम मस्त सांगतोय की 2 वर्षापासून करतोय, 4 वर्षापासून करतोय. म्हणजे आपण कोणाला फसवतोय, स्वतःला आणि लोकांना. आहे की नाही. त्याच्यापेक्षा हा हिशोब मांडला ना 365 दिवसाचा. मी दाखवतो ना, मी माझ्याकडे माझ्या स्वतःच्या 365 दिवसाच्या डायऱ्या आहेत, ज्या आजही माझ्याकडे आहेत. त्या चुकांसहित आहेत. मी असं कधीच म्हटलं नाही की त्याच्यात चुका नाही. मी 100% खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत, पण त्या सगळ्या चुकांसहित माझा हिशोब माझ्याकडे आहे. चुकांसहित आहे. आणि आपण चुकांसाठी सेपरेट क्वेश्चनच टाकलेला आहे ना, व्हॉट वेंट रॉंग, काय चुकलेलं आहे ते आपल्याला पाहायचंच आहे. ते आपल्याला सोडून द्यायच्या नाही चुका. त्या चुका पाहूनच आपल्याला पुढे जायचं आहे ना. पण तुम्ही चुका पाहतच नाही म्हटलं, सोडून देतो म्हटलं, तर मग मोठं नुकसान आहे. मग ह्या सिस्टीमनं आपल्याला जायचं आहे. हे सगळं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगायची गरज का आहे, त्याचं कारण सांगतो की जर हे सगळं माहित नसलं ना, तर आपल्याला काय वाटतं की आपण जसं लोक करतात तसंच केलं की आपण होऊन जाऊ. असं नाही. तुम्ही लाख लोकांमधून वेगळे ठरणार आहात, तर लाख लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुमची तयारी पण असली पाहिजे. आणि याच्यामध्ये काहीही कठीण नाहीये. मी जे तुम्हाला सांगतो आहे ते करण्यासाठी काहीही कठीण गोष्ट तुम्हाला करायची नाही. तुम्हाला काही कोणता पर्वत उचलायचा नाहीये, काही नाही. फक्त आपण म्हणतो ना, एक गोष्ट होती की हत्ती कसा खायचा. हत्ती तर खूप मोठा आहे, तर टप्प्याटप्प्यामध्ये थोडा थोडा करून खाल्ला तर हत्ती खाता येतो, अशी ती गोष्ट होती पूर्ण. तर ते थोडक्यात सांगतो, कितीही मोठी गोष्ट असू द्या, ही एवढी मोठी बिल्डिंग जरी उभी राहिली असेल तरी ही एका एका विटानं उभी राहिलेली बिल्डिंग आहे. तसं तुमचे यश कितीही मोठं असू द्या, तुम्हाला IAS मिळवायचं असू द्या नाही तर काही असू द्या, तुमचा प्रत्येक दिवस म्हणजे तुमच्या IASच्या बिल्डिंगची एक वीट आहे. IASच्या बिल्डिंगची एक वीट आहे तुमची. तसं तुम्ही आता हे जे डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा ह्याच्या पोस्टसाठी तुम्ही स्वतःच एक टार्गेट ठरवलेलं आहे, हे टार्गेट याच्यातला प्रत्येक दिवस हा प्रत्येक दिवस म्हणजे तुमच्यासाठीची एक वीट आहे. ज्या दिवशी तुम्ही परफेक्ट ती वीट रचाल
त्या दिवशी तुम्ही एका स्टेजने ती बिल्डिंग आपली वर जाईल. निकाल लागेल त्या दिवशी फक्त त्याचं उद्घाटन होतं, बाकी काही होत नाही. पण उद्घाटन झालं त्या दिवशी बिल्डिंग बांधली असं होत नाही कधी. बिल्डिंग आधीपासूनच बांधावी लागते, पाया खोदण्यापासून सुरुवात असते. आता आपण ह्या प्रवासामध्ये आहोत. म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे की हे सगळं व्यवस्थितपणे करण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सिलेबस नाही सांगितला, एक्झाम पॅटर्न नाही सांगितला, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगू शकलो असतो. पुढचे 4 तास पुन्हा सांगतो म्हटलं तर मी तुम्हाला ते सांगू शकतो, परंतु त्याला काही अर्थ नाही जर तुम्ही बेसिक समजून घेतलं नाही तर. आणि जर का तुम्ही बेसिक समजून घेतलं तर मी तुम्हाला सांगितलंय माझं स्वतःचं उदाहरण की एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षेला बसायला ग्रॅज्युएशन पाहिजे का पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे हे विचारायसाठी मी सायकल भाड्यानं काढून गेलो. आज मी तुमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो आहे, स्वतः यशस्वी होऊन ट्रेनिंग देतोय. असं नाही की हे नुसते अनुभव घेतले 10 वर्ष मी शिकवतो आहे, 10 वर्ष मी याच्यामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला अधिकाराने सांगतोय, असं नाही. मी ते करून दाखवलंय, तुम्हाला करण्यासाठी मी ते सांगतो आहे. म्हणजे आपण कुठूनही कुठपर्यंत पोहोचू शकतो, मात्र ते पोहोचत असताना टप्प्याटप्प्यानं पोहोचायचं. प्रत्येक दिवस आपल्यासाठीचा महत्वाचा आहे. हे बेसिक समजून घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही हे बेसिक समजून घ्याल तेव्हा मग तुम्हाला सिलेबस मधला कुठलाही पार्ट कठीण नाहीये, कुठलाच पार्ट कठीण नाहीये. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो एमपीएससी सारखी सोपी परीक्षा नाहीये, एमपीएससीच्या परीक्षेसारखा सोपा सिलेबस नाहीये. एमपीएससी इतकी फॅक्च्युअल आहे की एमपीएससीला आपण म्हणतो ना काही काही लोक कशा पद्धतीनं हे कसंही करून होतात बा, तर ही चुकीच्या पद्धतीनं होतात. पण ती चुकीची पद्धत ही काही दिवसासाठीच ठरत असते. आपण जर योग्य पद्धतीनं गेलो तर तुम्ही एमपीएससी मध्ये 100% गॅरंटी मिळवू शकता. 100%. कशातच तुम्ही गॅरंटी घेऊ शकणार नाही, एवढी गॅरंटी तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. पण तुम्हाला मी सांगितलं तसं ह्या सिस्टीमने जावं लागेल. वर्षांमध्ये नाही तर 365 दिवसामध्ये स्वतःला मोजा. ह्या 365 दिवसाचे सुद्धा 7-7 दिवसाचे भाग करा, म्हणजे काय आठवडा करा. आणि हे ठीक आहे, एका वेळेस तुम्ही 365 दिवसाचं मूल्यमापन नाही करणार, पण आठवड्याचं करा. आठवडा सुद्धा 7 दिवसानं बनतो, ह्या 7 दिवसाचं करणं सुरू करा. आणि स्वतःचं करा. एका दिवशी एकाच अंशात बदला स्वतःला, तुम्ही 100% यशस्वी व्हाल. आता याच्यात काही प्रश्न असेल तर आपण ते घेऊ, नाही तर मग पुढचा भाग आहे की आपल्याला एक्झाम पॅटर्न आज समजून घ्यायचा आहे आपल्या सिलेबस मधला. काही भाग असेल तर मला सांगा. साधारण 1 तास आहे पण आपल्याकडे. हे सगळं करत असताना आता तुमच्या मनात काय प्रश्न येतात? कुठले कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात? खूप अवघड वाटतं का? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी जरा आपल्याला जड करून टाकलंय, पण हे आवश्यक आहे. सांगा, आपल्याकडे माहिती असली पाहिजे सगळी. हे सगळं जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या वहीवर तुम्ही लिहिलंय व्यवस्थित, किंवा कुठले मुद्दे लिहिले नाही परत लिहायचे त्याला रिवाइज करून सांगा. मी परत सांगतो, तुम्ही लिहा. सांगा एखादा मुद्दा असा की तो व्यवस्थित तुम्ही लिहू नाही शकला व्यवस्थित, किंवा त्याला परत क्लिअरिफाय करायची गरज आहे. कारण बरंच काही काही सांगितलंय मी एका तासामध्ये. असा आहे कुठला मुद्दा? नसून तर मग आपण नवीन पेजकडे जाऊया. रिव्हिजन आपल्याला याच्यावर करता येते, हे एक चांगलं आहे. याचं हे सगळंच घेतलं होतं ना आपण. हा चालेल. हो हो बरोबर आहे. पुन्हा बोल ना, बोल. कधी काढा? साधी सिंपल गोष्ट आहे, एक लक्षात घ्या. पहिल्या वाचनाला काढावं का, दुसऱ्या वाचनाला काढावं का, तिसऱ्या वाचनाला काढावं, हा विषयच नाही. हा कोणताच रूल नाही. रूल एकच आहे. कुठला? तुम्हाला जेव्हा वाटतं की ही समोरची गोष्ट मला समजली आहे पण परीक्षेच्या दृष्टीने याला रिवाइज करणं आवश्यक आहे, तेव्हा ती तुम्ही नोट्स काढायची. आलं लक्षात? नोट्स काढतो कशासाठी आपण? रिवाइज करायसाठी. तुम्ही पहिला परीक्षेत असं विचारते का तुम्हाला नोट्स काढल्या होत्या का तुला, मग तुला याचे मार्क देतो? असं नाही होत. परीक्षेत फक्त तुम्हाला ते आलं की नाही एवढंच पाहते. ते येण्यासाठी तुम्हाला आठवलं पाहिजे. ते आठवण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावं लागते. आणि रिव्हिजन जर समजा सगळंच आपण परत परत करत बसतो म्हटलं तर वर्षभर आपण नुसती रिव्हिजनच करत राहू ना. पहिले 10 तास वाचले, त्याला 8 तास रिव्हिजनला जात असेल तर काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही.
मग ही रिव्हिजन अशा पद्धतीने झाली पाहिजे की ही रिव्हिजन समजा तुम्ही 10 तास अभ्यास केला तर अर्ध्या तासामध्ये रिवाइज करू शकला पाहिजे. तुमचा हा रेशो जेव्हा राहील ना तेव्हाच तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे परीक्षा उद्यापासून आहे तर आज पूर्ण सिलेबस रिवाइज करू शकता. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आज जे काही तुम्ही 10 तासात अभ्यास केलेला आहे तो अर्ध्या तासामध्ये रिवाइज करू शकाल तर, आणि अर्ध्या तासामध्ये रिवाइज करू शकण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आता कधी काढायचं हे जो तू म्हणतोय तर तिथे हे लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट तुम्हाला समजली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याला रिवाइज करणं आवश्यक आहे, तेव्हा त्याची लगेच नोट्स काढायची. आणि ती नोट्स मग काढायची कशी, मग मुद्दे लिहायचे का, किंवा आपण म्हणूया त्याला कशा पद्धतीने काढायची, तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. नवीन पेज घेतो मी, हे फार महत्वाचं आहे. माइंड मॅप नोट्स. आता अनेक लोक माइंड मॅप नोट्स म्हटलं की त्यांना खूप भारी भारी वाटतं की ते गुगलवर वगैरे जर सर्च केलं तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलांचे व्हिडिओ येतात माइंड मॅप नोट्सचे. आपल्याला तसं काही करायचं नाही. माइंड मॅप नोट्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येकानं पिक्चरचं पोस्टर बघितलंय, डीपीला लावून असतं आपल्या, आधी तरी असायचे आता नाही राहत पण आधी असायचे. पिक्चरचं जे पोस्टर असतं ना ते सगळ्यात उत्कृष्ट माइंड मॅप नोट्स आहेत. का? कारण बघा तुम्ही तो पिक्चर समजा सैराट पिक्चर आहे आणि सैराट पिक्चरचं पोस्टर तुम्ही बघितलं, पुरा सैराट पिक्चर आठवतो आपल्याला, सगळी स्टोरी डोक्यातून फिरते. बरोबर आहे ना? म्हणजे काय, म्हणजे अशा पद्धतीनं पोस्टर तयार केलेलं असतं की जेणेकरून तुम्हाला सगळे वेगवेगळे पात्र आठवतात, प्रसंग आठवतात. सैराट मधले जे महत्वाचे प्रसंग आहेत ते त्या पोस्टरमध्ये टाकायचा प्रयत्न करतात, जे महत्वाचे पात्र आहेत ते टाकायचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्हाला सैराटची स्टोरी पूर्ण तुमच्या डोक्यातून गेली पाहिजे. बरोबर आहे? मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपली जी ही नोट्स आपण करणार आहे ती जेवढी चित्रमय स्वरूपाची करता येईल, पिक्चोरियल. कारण त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला. त्याचं कारण आपला जो मेंदू आहे ना तो शब्द लक्षात नाही ठेवतो पण तो चित्र लवकर लक्षात ठेवतो. कारण आपण जे ज्ञान ग्रहण करतो लहानपणापासून किंवा जन्माला आलो तेव्हापासून, तर हे ज्ञान 80% आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियापैकी पहिलं सगळ्यात मोठं डोळे, त्यानंतर आपले कान, त्याच्यानंतर आपली त्वचा, त्याच्यानंतर आपली जीभ ज्याला आपण म्हणतो ना, आणि मग नाक. नाकानं आपण कशाचा घेतो, वासाचं आपल्याला नॉलेज होतं. जिभेनं आपल्याला चवीचं नॉलेज होतं. आपल्या त्वचेमुळे आपल्याला कशाचं नॉलेज होतं, उष्णता थंडी याचं नॉलेज होतं. आणि ऐकल्यामुळे आपल्याला ध्वनी जे आहेत त्याचे आपल्याला कळतं. आणि डोळ्यामुळे सगळ्यात जास्त गोष्टी आपल्याला कळतात. कोणताही माणूस जन्मतःच जेवढ्या गोष्टी शिकत असतो त्यातल्या 80% गोष्टी ह्या तो डोळ्यांनी शिकतो, म्हणजे पाहून शिकत असतो. म्हणजे आपला मेंदू जेव्हा तयार होतो तेव्हा त्याचे एकावर एक असे स्तर तयार होतात, त्याला स्मृतीचे स्तर म्हणतात. मी मानव सायकोलॉजी पण झालेलं आहे. तर हे जे स्मृतीचे स्तर आहेत, हे स्मृतीचे स्तर तुम्ही डोळ्यानं काय पाहता, इव्हन तुम्ही डोळे बंद करून डोळ्यानं काय पाहता, म्हणजे डोळे बंद करून समजा आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र येत असेल तर ते चित्र सुद्धा तुमच्या मेंदूमध्ये साठवलं जातं आणि त्याचे एकावर एक असे पडदे तयार होतात. त्याला आपण स्मृती म्हणतो, मेमरी म्हणतो. म्हणजे ही जी मेमरी आहे ना, ही मेमरी व्हिज्युअल मेमरी सगळ्यात जास्त असते प्रत्येकाची. मग ही व्हिज्युअल मेमरी येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, नोट्स ह्या चित्रमय स्वरूपाच्या काढायच्या. म्हणजे त्याला जेवढं चित्र, आपण काय करतो, नोट्स काढायला गेलो की हा पॉइंट, मग हे 2 4 5 पॉइंट, हा पॉइंट, मग पुन्हा 2 4 5 पॉइंट, मग पॉइंट, मग पुन्हा 2 4 5 पॉइंट. हे आपल्या नोट्सचं स्वरूप असतं. अजिबात नाही, याला काढणार. आणि तुम्ही जे नोट्स काढणार आहात त्याच्यात जेवढे चित्र टाकता येते तेवढे चित्र टाका. चित्र म्हणजे काय, आपल्याला ड्रॉइंग आलं पाहिजे का, अजिबात नाही. तुम्ही हे नोट्स काढत असताना हा मुख्य मुद्दा होता आणि याच्यातले हे 4 मुद्दे होते, बरोबर आहे. तुम्ही काय करा, साधा करा, तुम्ही इथे एक चौकोन काढा. ह्या चौकोनामध्ये हे जे आहेत, म्हणजे हा पूर्ण जो मुद्दा होता तुमचा, त्या मुद्द्याचं नाव लिहा आणि मग इथं लिहा एक मुद्दा, इथं लिहा दुसरा मुद्दा, इथं लिहा तिसरा मुद्दा, इथं लिहा चौथा मुद्दा. झाले की तुमची नोट्स. हे तुमचा मेंदू लक्षात नाही ठेवत, तुमचा मेंदू याला 100% लक्षात ठेवतो.
101% लक्षात ठेवते. आलं लक्षात? समजा तुमचं एखादा 10 पॉइंट आहेत वेगवेगळे आणि हे 10 पॉइंट एकमेकाशी इंटरलिंक आहेत, म्हणजे तो मुद्दा किंवा त्याच्यावरचे जे प्रश्न येतात ना ते कोणत्या क्रमावर कोणता पॉइंट आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला की राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नावाचा एक पॉइंट आहे. मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत टाकण्यात आली. तर ही मूलभूत कर्तव्यांवरचे प्रश्न जेव्हा मी तुम्हाला जसं म्हटलं होतं SQ3R मध्ये आपल्याला काय पाहिजे प्रश्न पाहायचे आहेत की याच्यावर कसे प्रश्न येतात. जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की मूलभूत प्रश्नांवरचे जे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे मूलभूत कर्तव्यांवरचे याच्यामध्ये असं पण विचारलंय 7व्या नंबरवर कोणतं, 8व्या नंबरवर कोणतं, 10व्या नंबरवर कोणतं, हे कधी टाकलं ते कधी टाकलं असं पण प्रश्न विचारलाय. आता आपण लक्षात तर ठेवू पण त्याचा क्रम कसं काय लक्षात ठेवणार बा? क्रम लक्षात ठेवणं अवघड आहे, बरोबर आहे की नाही? मग मी काय केलं, एकदम सिंपल गोष्ट काय केलं, हे जे 10 याचं चित्रच कसं तयार करायचं सांगतो तुम्हाला. हे जे 10 होते ना, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 एकूण 11 आहे. हे 11 मूलभूत कर्तव्य एका खाली एक लिहिले. आणि मग काय केलं याच्यातलं जे आता मी जेव्हा यवतमाळवरून माझ्या गावाला जायचो, यवतमाळवरून मी माझ्या गावाला जायचो त्यावेळेस जे पहिलं गाव लागायचं ना ते पहिलं गाव मी याच्या समोर लिहिलं. काय धानोरा, माझा मित्र तिथं राहायचा मला हे पक्क माहिती होतं. धानोरा तिथं पहिलं लिहिलं. मग दुसरं गाव जिथं लागायचं ना तिथे याच्या समोर दुसरं गाव लिहिलं, तिसरं गाव लिहिलं, चौथं गाव लिहिलं, 5वं गाव लिहिलं, 6वं गाव लिहिलं. गावाला जाईपर्यंत मला बरोबर 11 गाव लागायचे आणि बरोबर 11 गावांची नाव मी लिहिले. मग मी काय करायचं, मला माहित होतं की याच्यातलं जे गाव आहे ना हे मुरली किती नंबरवर येते, 8व्या नंबरला येते. मुरली सोबत 8व्या नंबरचं कर्तव्य मी फिक्स करून ठेवलं होतं. मुरली म्हटलं की तुम्हाला तिथं काय येणार, शास्त्रीय पद्धतीने विचार करणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. सायंटिफिक पद्धतीने विचार करणं हे 8व्या नंबरचं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुम्ही मुरलीला गेले म्हणजे आता मी प्रवासाला जरी गेलो तरी मुरली राहिलं की कुठे नाही कुठे डोक्यात येतं की राष्ट्रीय पद्धतीने कर्तव्य करणं आपण करणं झालं की फिक्स, काहीच नाही करायला लागत. अशा कितीतरी गोष्टी क्रमानं आपल्याला लक्षात असतात, कितीतरी गोष्टी क्रमानं लक्षात असतात. साधं करा की आपण प्रत्येक जण कमीत कमी 20 वर्षाचे आहोत. या 20 वर्षातली प्रत्येक वर्षाची काही ना काही तर आठवण आपल्याजवळ आहे की नाही. त्या आठवणीसोबत तुम्ही अभ्यासातल्या 20 गोष्टी जोडा बरं, तुम्ही विसरू शकाल का? आणि तुम्ही हे असं लिहून काढलाय, याच्यासोबत हे जोडलेलं आहे आणि हे चित्र तुम्ही 5-10 वेळा पाहिलेलं आहे, तुम्ही ते कधीच विसरणार नाही. तुम्ही त्याला म्हणाल, त्यानं म्हटलं की 11 नंबरचं काय, तर ते सुभाषचंद्र बोसने जसं म्हटलं होतं ना की कोणत्याही 3 प्रश्नाचे उत्तर लिहा, तर त्यांनी काय 5ही प्रश्नाचे उत्तर लिहिले आणि समोर लिहिलं होतं कोणत्याही 3 प्रश्नाचे उत्तर तपासा. तसं तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याला म्हणू शकता की 11व्या नंबरचं कशाला, तुला 20 सांगतो ना, विचार. जर आपण ठरवलं तर आपण हे करू शकतो. आणि हे चित्र स्वरूपात असण्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही हे पाहायला जाता, परीक्षेच्या आदल्या दिवशी जेव्हा पाहायला जाता तेव्हा तुम्हाला हे वाचावं नाही लागत. हे डोळ्यासमोर आलं, पान पलटवलं की तुम्ही समजून जाता काय आहे त्याच्यात. तुम्हाला समजा तुम्ही पाहिलेल्या सगळ्या पिक्चरचे पोस्टर आणले आणि एका समोर एक असे पलटवले, तर तुम्हाला जेव्हा सैराटचं पोस्टर आपण असं पलटवलं तेव्हा तुम्हाला सैराटची सगळी स्टोरी तुमच्या माइंड मधून रिवाइज होते मिनिटाच्या आत. ही अभ्यासातली खरी गंमत आहे. म्हणजे इतकी सुंदर गोष्ट आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही कितीही गोष्टी लक्षात ठेवू शकता, कितीही, आणि कोणत्याही विषयाच्या लक्षात ठेवू शकता. बरं, फक्त अट एकच आहे, ती गोष्ट समजली पाहिजे. तुम्ही जर असं म्हणाल की सर मी समजून न घेताच लक्षात ठेवायला जातो, तर आपलं डोकं सुद्धा काय आहे, हे लॉजिकनं काम करतं. हे आपलं डोकं म्हणजे हे काही टोपली नाही की त्याच्यावर एकावर एक एकावर एक एकावर एक तुम्ही रचून ठेवल्या की तशा राहील. आपल्या डोक्याची एक सिस्टीम आहे. आपलं डोकं लॉजिकनं काम करतं आणि समजणं म्हणजे लॉजिक. कोणतीही गोष्ट समजली म्हणजे तुमचं लॉजिक डेव्हलप होतं त्यातलं. भारतीय राज्यघटना अशी अशी का बनलेली आहे त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला कळलं की तुम्हाला राज्यघटनेचे गुणधर्म लक्षात ठेवायची गरज पडत नाही. तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की आपली राज्यघटना जी तयार झालेली आहे ना त्याच्या मागे आपली मोठी स्वातंत्र्याची चळवळ आहे, त्याच्यासाठी लोकांनी काही रक्त वाहिलेलं आहे, शहीद झालेला आहे, हा इतिहास जेव्हा तुम्हाला लक्षात येतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बाबा हे लॉजिक आहे, म्हणून आपल्या राज्यघटनेचे हे गुणधर्म आहेत, म्हणून आपल्याकडे धर्मनिरपेक्षता आहे, म्हणून आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे,
म्हणून आपल्याकडे राज्यघटनेला सर्वोच्च महत्व दिलेलं आहे, म्हणून आपल्याकडे राज्य आणि केंद्र दोघांनाही सारखे अधिकार दिलेले आहे. त्याच्या मागचा हा इतिहास आहे. हा तुम्हाला समजलाय, तुमच्या डोक्याचं ते लॉजिक आता फिक्स झालंय. आता फक्त लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे. लक्षात ठेवण्याचा मुद्दा ते तुम्ही घटना, तुम्ही इकडे एका व्यक्तीचं चित्र हे तुम्ही तुमच्या कागदावर टाकलं होतं आणि ते तुम्ही 2-4 वेळा पाहिलं, रिवाइज फिक्स झालं. तुमच्याकडून ते कोणीच विसरून घेऊ शकणार नाही आणि कोणतीच परीक्षा तुम्ही फेल होऊ शकणार नाही. मेमरी आपली इतकी गमतीदायक आहे, तुम्हाला सांगतो. मला यवतमाळ अर्बन बँक नावाची आमची एक बँक आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे 355611 या नंबरचं माझं अकाउंट होतं. हे अकाउंट बंद करून आता मला 10 वर्षापेक्षा जास्त झालं, पण तो अकाउंट नंबर मला त्या दिवशी असंच यवतमाळ अर्बन बँकेचे एक मॅनेजर भेटले, त्याच्यासोबत गप्पा झाल्या आणि चहा वगैरे घेतला आणि ते म्हणाले की सर एखाद्या वेळेस या तुम्ही बँकेला भेट द्यायला. मी म्हटलं अरे मी तुमच्या बँकेचा खातेदारच होतो. म्हटलं खरं म्हणे कसं काय म्हणे. म्हटलं मी शिक्षक होतो आणि तुमच्या खात्यात माझं अकाउंट होतं, कदाचित माझ्या अजूनही 2000 रुपये असून म्हटलं तुमच्या अकाउंटला, कसं काय शक्य आहे म्हणे. म्हटलं नसेल तर मी तुम्हाला अकाउंट नंबरही सांगतो. म्हटलं मला त्याच्या आधी काही माहित नव्हतं आणि अचानक मला तो अकाउंट नंबर पण आठवला. आता ते बँक पण त्यांनी हे केली, कॉम्प्युटराईज केली. त्यांनी खरोखर चेक करून पाहिला, परफेक्ट अकाउंट नंबर होता. ते म्हणे आता पैसे तर मायनस गेले सर म्हणे तुमचे, पण अकाउंट नंबर एकदम परफेक्ट आहे. कसं काय आठवला बा हा अकाउंट नंबर. म्हणजे आपला मेंदू किती, म्हणजे काल काय जेवलो हे लक्षात नाही, काल काय जेवलो हे नाही लक्षात, पण 10 वर्षाच्या आधी बंद केलेल्या अकाउंटचा अकाउंट नंबर माहित आहे. कसं काय, कसं शक्य आहे. विचार केला, मी स्वतःलाच विचार केला की कसं पॉसिबल आहे आपल्याला. आणि कोणाच्याही बाबतीत हे होतं बरं. समजा तुमचा एकदम जुना एखादा बालमित्र भेटला ना, तर तुम्हाला काल बस स्टँडवर एखादा माणूस भेटला असा तर तो आठवत नाही, पण तो जुना जो बालमित्र आहे तो तुम्ही नुसतं पाहिलं तरी परफेक्ट सांगता. जर समजा तुम्ही पाहिलंच नसेल 10-20 वर्ष त्याला, तर तुम्ही अंदाज बांधा हा असं का हा असं. त्याचा बोलण्याचा एक शब्द जरी तो बोलला तरी तुम्ही पटकन ओळखता हाच. त्याचं कारण आपला मेंदू ज्या गोष्टी लक्षात ठेवतो ना, ह्या गोष्टी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींशी जोडलेल्या असतात. त्या कोणत्या गोष्टीशी जोडलेल्या असतात, आपण काय पाहतो, आपण काय विचार करतो, आपल्या मनात कोणत्या भावना आहेत, कोणती गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या मनात राग उत्पन्न होतो, कोणती गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या मनात प्रेम उत्पन्न होतं, हे सगळं आपल्या मेंदूमध्ये असतंच ऑलरेडी. त्यासमोर तुम्हाला वेगळं काहीच करायचं काम नाही. फक्त गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं. आपला मेंदू काय लक्षात ठेवतो आणि काय विसरतो. जेव्हा तुमच्या मेंदूला माहित होतं की याचं आपल्याला काही विशेष काम नाहीये, तर तुम्हाला काय, तुम्ही आता इथून गेलात, इथून गेल्यानंतर तुम्हाला 100 लोक भेटतील. मग मी समजा तुम्हाला विचारलं की तू आत्ताच इथून आला, तर तिथं गेटवर एक माणूस होता, त्यानं कोणत्या रंगाचं शर्ट घातलं होतं नाही सांगत तुम्हाला. पण तेच जर मी तुम्हाला म्हटलं की तू आता आला तेव्हा तुझ्या अमुक एखाद्या मित्राला भेटला होता, तर त्यानं कोणत्या रंगाची पॅन्ट घातली होती तुम्ही परफेक्ट सांगता. आज त्याने अलग पॅन्ट घातली होती, कारण तुमच्या डोळ्यांनी नोटीस केलेलं होतं, कारण तो तुमचा मित्र होता. बाहेरच्या माणसाच तुम्हाला काही गरजच नव्हती. त्यामुळे त्यानं कोणता पॅन्ट घातला आणि कोणतं शर्ट घातलं, तो पायी चालत होता का सायकलवर होता, ते तुम्ही काहीच पाहणार नाही. म्हणजे पाहिलं तुम्ही, पण ते नोटीस नाही केलं तुमच्या मेंदूनं. मग जेव्हा आपण आपल्या मेंदूला सांगतो की बाबा हे जे भाग मी शिकतो आहे ना, ह्या एका घटनेमुळं माझं अख्खं आयुष्य बदलू शकतं, मला एक तर मजुरी करायचं काम पडू शकतं, नाही तर मी कलेक्टरच्या खुर्चीतही जाऊन बसू शकतो. हे जेव्हा तुमच्या मेंदूला तुम्ही सांगता, तेव्हा तो मेंदू ते अजिबात विसरत नाही, तो पक्का लक्षात ठेवतो. कारण त्याला दिसतं एकतर मजूर नाही तर कलेक्टर, आणि त्याला मजूर व्हायचं नसतं, आहे की नाही. त्याच्यामुळे तो, आणि हे खरं आहे ना खोटं आहे का, तुम्ही एक फॅक्ट समजा बरोबर लक्षात नाही ठेवली तर एका प्रश्नामुळे तुम्ही नापास होऊ शकता. एका प्रश्नामुळे समजा तुम्ही नापास झाला आणि तो अटेम्प्ट केला, तर पुढचा अटेम्प्ट तुम्ही व्यवस्थित चांगला द्यायला त्याची काही खात्री नाही. मी तुम्हाला माझ्या 10-12 वर्षाच्या पूर्ण कारकिर्दीमधले असे लोक दाखवतो की त्यांच्यामध्ये 100% अधिकारी होण्याची खूप चांगली पूर्ण कॅपॅसिटी होती, पण त्या सिच्युएशनला त्यांना 1 आणि 2 मार्क कमी पडले आणि नंतरच्या सिच्युएशन त्यांच्या आयुष्यातल्या सिच्युएशन बदलत गेल्या आणि मग ते जिथं आहे तिथंच राहिले किंवा त्याच्यापेक्षाही खाली गेले किंवा नंतर दुसरंच काहीतरी भरती करत बसले. पण त्यांच्या मनामध्ये ही आयुष्यभर सल राहिली की मी त्यावेळेस जर निघून गेलो असतो तर मी कदाचित आज सरांसारखा एमपीएससीतला अधिकारी राहिलो असतो. हे त्यांच्या मनात आजही सल कायम राहते 10-20 वर्षानंतर. शीतल बागडे नावाच्या आपल्या मॅडम आहेत, नगर परिषदला शिक्षिका होत्या. मी जेव्हा यवतमाळला शिकवायचो त्यावेळेसच्या 2च मार्क फक्त कमी पडले. 122चा इंटरव्ह्यू होता, त्यांना 120 होते, कदाचित 121 पण असतील, पण 120 होते म्हणजे सुरुवातीला. नंतर काय झालं, ठीक आहे
नाही झालं पुढच्या वेळेस 100% काढतो आणि त्यांची पूर्ण तयारी करतो. आईला कॅन्सर झाला, मग नंतर वडील वारले, लग्न झालं, सिच्युएशन सगळ्या चेंज होत गेल्यात. एकही अटेम्प्ट पूर्ण ताकदीने देऊ शकला नाही. पहिल्यांदा परीक्षा तरी द्यायच्या, नंतर परीक्षा पण देणं सोडून दिलं. शिक्षिका म्हणून आहेत, पर्सनल लाईफ त्यांचं शिक्षिका असल्यामुळे चांगलंच आहे, काही प्रश्न नाही. परंतु किती मोठ्या संधीपासून आयुष्यभर दूर केल्या. जो प्रश्न त्यांचा चुकला होता किंवा ज्या प्रश्नाचे त्यांना मार्क मिळाले असत, त्या प्रश्नाचं याच्यामध्ये योगदान आहे की नाही? आपण पुढचं आपलं भविष्य कसं घालवायचं नाही घालवायचं त्याच्यात योगदान आहे की नाही? 100% योगदान आहे. म्हणून तुम्ही जेव्हा ज्या फॅक्ट्स लक्षात घेता त्या फॅक्ट्स लक्षात ठेवत असताना तुमच्या स्वतःच्या मेंदूला सांगा, एकतर मजूर आहे नाही तर तुम्हाला ऑफिसर म्हणून राहायचं आहे. आणि हा प्रश्न ते ठरवणार आहे. त्या प्रश्नात तेवढी ताकद आहे किंवा त्या विषयामध्ये तेवढी ताकद आहे. आणि हे समजून जेव्हा तुम्ही मग अशा पद्धतीनं नोट्स काढता, चित्रमय पद्धतीनं नोट्स काढता, त्याची व्यवस्थित रिव्हिजन करता. मी तुम्हाला सांगतो, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पेपरच्या आधी पहिल्यांदा 2 रुपयाला वही मिळायची, 30 पानाची वही. अशा 2 वहीच्या म्हणजे एका पेपरच्या एका वहीमध्ये मी नोट्स काढल्या होत्या, दुसऱ्या पेपरच्या दुसऱ्या एका वहीमध्ये नोट्स काढल्या होत्या. आणि बरोबर अर्ध्या तासामध्ये ही संपूर्ण वही मी रिवाइज करून टाकली. दुसऱ्या पेपरच्या आधी पुन्हा दुसरी वही रिवाइज करून टाकली. हे का शक्य झालं? कारण त्यावेळेस लोकप्रशासन विषय होता, MPSCला ऑप्शनल होता माझा. मग त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस अशा सगळ्या चित्रमय स्वरूपाच्या नोट्स माझ्या त्या वहीमध्ये 30 पानात बसल्या होत्या. प्रत्येक पानाला 1 मिनिट लागला अंदाजे. तो पान पाहायचं, नुसतं पाहत राहायचं, वाचायचं काहीच नाही, पलटून टाकायचं. पुन्हा पान पाहिलं, पलटवलं. 30 पानं, 30 मिनिटं, पूर्ण सिलेबस रिवाइज. पेपरला गेलो, अतिशय सुंदर मार्क पडले. म्हणजे अतिशय कमी दिवसामध्ये विषय तयार केला, पण अतिशय सुंदर मार्क पडले, पोस्ट मिळाली. जर नोट्स नसता काढल्या तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी तुम्हाला त्या अर्ध्या तासामध्ये अख्खा सिलेबस वर्षभराचा रिवाइज करूच शकलो नसतो. म्हणून मी नेहमी भर देतो की नोट्स काढा, आणि नोट्स काढत असताना जेवढ्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं काढता येते तेवढ्या वेगळ्या पद्धतीनं काढा. याच्यामध्ये कोणताही थंब रूल नाहीये, कोणताही थंब रूल नाही. असं नाही काही असंच करा तसंच करा, ह्याच पद्धतीने नोट्स काढा, काही नाहीये. फक्त आपलं टार्गेट लक्षात ठेवा. आपलं टार्गेट एकच आहे की आपल्याला रिवाइज करायचं आहे, आणि कमीत कमी वेळामध्ये रिवाइज करायचं आहे, जास्तीत जास्त आपल्या डोक्यात पक्क राहील असं रिवाइज करायचं आहे. आणि तेव्हा नोट्स काढत असताना त्याच्यावरचे प्रश्न पण आपण पाहणारच आहे, कारण मी तुम्हाला फॉर्म्युला दिला SQ3R चा. SQ3R मध्ये पहिलेच क्वेश्चन येतात, सर्वे झाल्या क्वेश्चन येतात. एकदा तुम्हाला समजलं की असे प्रश्न येणार आहे, म्हणजे ह्या टॉपिक मधलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला, की त्या नोट्स तुम्ही काढत असताना तशा पद्धतीनं काढता. बरोबर आहे? तर ह्या नोट्स काढणं तसं आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे ते, आणि गरजेचं पण आहे. आणि तसे सुंदर नोट्स काढतात. शुभम तगडपल्लेवर नावाचा आपला एक विद्यार्थी अतिशय सुंदर नोट्स काढतो. यवतमाळला आहे सध्या, इथं पण होता आपल्या इथे, पण सुंदर नोट्स काढतो. त्याच्या बाकीच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत वेगवेगळे, पण त्यानं ते आता सॉल्व्ह करत आणले त्यानं. पण नोट्स म्हणाल ना तर नोट्स काढण्यामध्ये अतिशय पट आहेत आणि खूप व्यवस्थित काढतो. त्याच्यामुळे खूप कमी वेळामध्ये तो रिवाइज करू शकतो. ओके, पुढचा काही प्रश्न? जे झालेलं आहे त्याच्यावरच सांगा काही असेल तर, नाही तर मग थोडंसं आपण आता एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायचं, कारण 12 वाजून राहिले. किंवा तुम्हाला जर आधी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरच काही विचारायचं असेल तर पहिल्यांदा ते विचारा, कारण ते महत्वाचं आहे. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न आपण उद्या पण समजून घेऊ शकतो, काही अडचण नाही. आजचा आपला पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे ईच अँड एव्हरी प्रत्येक जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ती तुम्हाला समजली पाहिजे. नोट्स नंतर दुसरा काही मुद्दा कुणाल? काही नाही. दुसरा काही मुद्दा सांग काही असलं, किंवा नंतर विचारलं तरी चालतं, काय. ठीक आहे, मग एक्झाम पॅटर्न पाहायचा. काय विचारायचंय तुला? नाही ना? मग आता आपण एक्झाम पॅटर्न कडे जाऊया. MPSC ची ज्याला आपण राज्यसेवा परीक्षा म्हणतो त्याचा आपण पहिल्यांदा समजून घेऊ. आता याच्या पोस्ट वगैरे सगळ्या तुम्हाला माहिती आहे, त्यानं फार काही जास्त मी पोस्ट वगैरे सांगत बसत नाही. जर तुम्हाला तसं पाहायचं असलं तर आपले जे प्लॅन हे झालेले आहेत वर्कशॉप, त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला लिंक देतो, ते तुम्ही पहा. त्यात पोस्ट, त्याचा पगार कसा काढला जातो, किती पगार असतो, ते सगळं तुम्हाला कळेल. आपण जो मेन फोकसचा भाग आहे त्याच्यावर आपण जाऊया. आता राज्यसेवेची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2 भाग पडतात, एक पूर्व परीक्षा आणि दुसरी असते मुख्य परीक्षा.
आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचाच एक भाग आहे मुलाखत. आपण याच्यातच प्लस करू शकतो त्याला, पण हा मुलाखत हा मुख्य परीक्षेचाच भाग आहे, हे लक्षात ठेवा. तो वेगळा टप्पा नाही, सेपरेट टप्पा. काही लोकांना काय वाटतं की आपण म्हणतो ना गमतीनं की मी मुलाखतीमध्ये राहिलो. मुलाखतीमध्ये कोणीच नाही राहत, तो राहिलेला असतो मुख्य परीक्षेमध्ये. सांगताना काय म्हणतो मुलाखतीमध्ये राहिलो. मुलाखतीमध्ये कोणी राहतच नाही, कारण मुलाखतीमध्ये नापास होतच नसते. नापासचा पाचचा प्रश्नच नाही. आयोगानं कुठेही असं म्हटलेलं नाहीये की मुलाखतीचे तुमचे 100 मार्क आहे, 100 पैकी 50 तरी घ्या, असं जसं ते इकडे सीसॅट मध्ये म्हणतात की 33% घ्या. तसं काहीच नाही, कारण हे तुमचे मुलाखतीचे मार्क हे मुख्य परीक्षेच्या मार्कामध्ये मिसळले जातात. दोन्हीचे मिळून एकत्रित जे काही मार्क होतील त्याच्यावर तुमची पोस्ट ठरते, कोणती पोस्ट तुम्हाला मिळणार. आलं लक्षात? त्याच्यामुळे मुलाखत हा वेगळा टप्पा नाही, हा गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा. मुलाखत हा मुख्य परीक्षेचा भाग आहे. मुलाखतीचे मार्क मुख्य परीक्षेच्या एकूण मार्कामध्ये मिळवतात. ते UPSC ला असतो, UPSC ला असतो, दोन्हीकडे सारखंच आहे. त्याच्यामुळे मुलाखत हा वेगळा टप्पा नाही. आणि मग मुख्य परीक्षेचे जेवढे एकूण टोटल मुलाखती सहितचे मार्क होतील त्याच्यानुसार आपली मेरिट लिस्ट लागते, तो आपला निकाल असतो. मग आता ही जी पूर्व परीक्षा आहे, ही पूर्व परीक्षेचे सुद्धा एक लक्षात ठेवायचं की ही परीक्षा पास केल्यानंतर याचे मार्क मुख्य परीक्षेत गृहीत धरल्या जात नाहीत. काही लोकांना हाही गैरसमज असतो की पूर्व परीक्षेचे मार्क पण इकडे पकडतात का, तर नाही पकडत. पूर्व परीक्षा म्हणजे फक्त मुख्य परीक्षेचा दरवाजा उघडण्याचं काम करते, त्याच्याशिवाय बाकी काही नाही. पण हा दरवाजा नाही उघडला तर तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, हे पण तेवढंच करायचं. आलं लक्षात? असं आतापर्यंत कोणीही नाही की जो डायरेक्ट मुख्य परीक्षेला गेला आणि त्याने डेप्युटी कलेक्टर झाला, कोणीही नाही. त्याच्यामुळे पूर्व परीक्षा आहे म्हणजे आहे, आणि पूर्व परीक्षा जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. मात्र पूर्व परीक्षेत तुम्ही कितीही मार्क मिळवलेले असले तर त्याचा मुख्य परीक्षेवर काही फरक पडत नाही. असे अनेक लोक आहेत की 1 आणि 2 मार्कांना पूर्व परीक्षा पास झाले, मात्र मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क घेऊन टॉप 1, 2, 3 रँकला आले. अनेक लोक आहेत. आणि अनेक लोक असे आहेत, पुन्हा तुला गमतीचा भाग सांगतो, अनेक लोक असे आहेत की ज्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत खूप चांगल्या पद्धतीने केले, यादीमध्ये पण आले, पोस्ट पण मिळाली, परंतु ती पोस्ट जी आहे ती त्यांना समाधानकारक वाटली नाही. मग त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि पुढच्या वेळेस ते मुख्य परीक्षेतच नाही जाऊ शकले, कारण पूर्व परीक्षाच क्लिअर नाही झाली. पूर्व परीक्षा जर क्लिअर नाही झाली तर आधी तुम्ही किती पोस्टही जरी घेतली असेल तरी तुम्हाला मुख्य परीक्षेत ऍडमिशन मिळत नाही. आलं लक्षात? आता हे थोडस म्हणजे थोडस याला काय म्हणू आपण, चुकीचं पण आहे. मध्यंतरी मी लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता. मी त्याच्यामध्ये जो मुद्दा मांडला होता तो हाच होता की आयोग ऍक्च्युअल मध्ये पूर्व परीक्षा घेत कशासाठी असते, की मुख्य परीक्षेला लोक कमी असले पाहिजे. एवढ्या सगळ्या लोकांचं तर आपण तपासू शकणार नाही ना, लोक कमी असले पाहिजे. मग जर समजा लोक कमी असले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर ऑलरेडी ज्या लोकांनी पोस्ट काढलेली आहे त्या लोकांना तुम्ही डायरेक्ट मुख्य परीक्षेला घेऊ शकता, घ्या, काही हरकत नाही. पण मग तिथे दुसरा जो मुद्दा ज्यानं प्रतिवाद केला होता तो बरोबर होता, चुकीचा नव्हता, ऍक्च्युली मुंबईचा होता तो. तर त्यानं काय म्हटलं होतं त्याच्यावर ते हे आलं होतं पेपरमध्ये, त्याचं काय म्हणणं होतं की हा एक प्रकारे नवीन जे फ्रेश पोरं बसणारे आहे त्यांच्यावर तो एक प्रकारे अन्याय होऊ शकतो, आणि ते बरोबर आहे, ते काही चुकीचं नाही. कारण नवीन पण मुलं असतात ना, आणि अनेक पोस्ट मिळवलेले अनेक लोक असतात पुन्हा एकदा परीक्षेला, आणि त्यातले बरेच लोक इथं कटतात पण. मग आता अशा वेळेस काय होईल आपल्याला की पूर्व परीक्षेचे मार्क जर आपल्या मुख्य परीक्षेमध्ये गृहीत धरले जाणार नाहीये, आपल्याला याला कमी पण अंडर एस्टिमेट पण करता येत नाही आणि ओव्हर एस्टिमेट पण करता येत नाही. ओव्हर एस्टिमेट का? कारण ओव्हर एस्टिमेट याच्यासाठी की अनेक लोकांना असं वाटतं की जर का समजा पूर्व परीक्षा आपण व्यवस्थित क्लिअर केली की आपण पोस्टच काढली, असंच अनेक लोकांना वाटतं. पण तसं नाहीये. तुम्ही जेव्हा पूर्व परीक्षा व्यवस्थितपणे देता तेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जाता, प्रश्नच नाही. मुख्य परीक्षेमध्ये जाण्याची ती खूप महत्वाची अट आहे. परंतु पूर्व परीक्षा म्हणजेच संपूर्ण एमपीएससीची परीक्षा अजिबात नाही. पूर्व परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा, ती फक्त मुख्य परीक्षेमध्ये जाण्याच्या कामाची आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि मग याचं हे का सांगतोय मी, एक्झाम पॅटर्न समजून सांगण्याच्या मागचे कारण काय आहे, कारण अनेक लोक अभ्यासाला सुरुवात करत असताना पूर्व परीक्षाच डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला सुरुवात करतात, हे चुकीचं आहे. मुख्य परीक्षा पण तुम्ही डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. फक्त काय करायचं की जे भाग म्हणजे आता तुम्ही परीक्षा कधी देणार आहात याच्यावर हे ठरतं, जे भाग पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आहेत
ते भाग पहिल्यांदा करायचे. आलं लक्षात? आणि नंतर मग उरलेले फक्त मुख्य परीक्षेचे भाग पूर्व परीक्षा झाल्यावर करा, चालते. पण तुम्ही जर का म्हटलं की तयारीच्या सुरुवातीला मी फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेवरच भर देतो, तर तुम्ही स्वतःची फसवणूक कराल. 90% शक्यता आहे की तुम्ही मुख्य परीक्षेत फेल व्हाल. त्याच्यामुळे तयारीच्या सुरुवातीला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जे कॉमन पार्ट आहे, कुठले कुठले कॉमन पार्ट आहेत? इतिहास आहे, दोन्हीकडे आहे. जिओग्राफी आहे, दोन्हीकडे आहे. पॉलिटी आहे, दोन्हीकडे आहे. सायन्स, आता सायन्स थोडासा वादग्रस्त आहे, कारण काय, मेसला जो आहे तो सायन्स टेकचा भाग आहे आणि जो इकडे आहे तो जनरल सायन्सचा भाग आहे. पण हे जे टॉपिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, दोन्हीकडे आहे. हे कोर सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे आपण क्लासमध्ये पण जे घेणार आहे हे सुरुवातीला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको हे घेत असताना आपण नुसती पूर्व परीक्षा, नुसती मुख्य परीक्षा असं अजिबात घेणार नाहीये. पूर्व आणि मुख्यचं पूर्ण कंप्लीट घेणार आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या शिक्षकांसोबत मी जेव्हा बसतो तेव्हा आपलं जे शेड्यूल ठरवलं जातं, त्या शेड्यूलमध्ये हे ठरवलं जातं की हे पार्ट आहे, हे पहिल्यांदा पूर्ण कव्हर करायचे, जे पूर्वला आहे मुख्यला आहे, त्याच्यावर पूर्ण फोकस ठेवायचा. आणि मग जे भाग फक्त पूर्व परीक्षेला आहेत ते वेगळे करायचे, ते वेगळे शिकवायचे. आणि काही भाग असे असू शकतात की जे मुख्य परीक्षेला आहेत ते वेगळे शिकवायचे. तुम्ही अभ्यासाची पण तयारी करताना असंच केलं पाहिजे. राज्यघटना समजा तुम्ही शिकत आहात, तर राज्यघटना शिकत असताना कधीही असा विचार करू नका की पूर्व परीक्षेमध्ये येतं मग त्याचाच फक्त अभ्यास करायचा, मुख्य परीक्षेचा आहे मग हे नंतर पाहू. अजिबात नाही. सुरुवातीला जे आहे ते कंटिन्यू पूर्णपणे व्यवस्थित करा. नंतर डीप बायफर्गेशन ज्याला आपण म्हणतो ते करायला सुरुवात करा. सुरुवातीला ह्या गोष्टी करायच्या नाही. मग पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे झालं आपलं एक सरळ सरळ आहे. आता त्याच्यानंतर पूर्व परीक्षेमध्ये काय राहतं, तर पूर्व परीक्षेमध्ये आपले 2 प्रश्न आहेत. एक जीएसचा पेपर आहे, दुसरा सीसॅटचा पेपर आहे. दोन्ही 200 मार्काला आहेत. आता इथे 200 मार्कासाठी 80 प्रश्न असतात, इथे 200 मार्कासाठी 100 प्रश्न असतात. हा पेपर आता म्हणजे आता तुमच्यासाठी पहिल्यांदाच हा क्वालिफाईंग आहे. कुठे गेला? हा क्वालिफाईंग आहे म्हणजे पात्रता चाचणी आहे एका अर्थी. सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे प्रशासनामध्ये जाण्यासाठी आपण खरोखरच लायकीचे आहोत का हे तपासली जाणारी ती परीक्षा. त्याच्यामध्ये आता हे 4 वाजताचे आहेत, ते 4 वाजता सर बॅच जॉईन करा तुम्ही सगळे. त्या बॅचमध्ये तुम्हाला हे सीसॅट डिटेल अभिजित ठिगळे सर सांगतील सगळं. 1 महिन्याची तुमच्या आजपासून ते सुरूच होत आहे. हे कम्प्लीट होऊन जाईल तुझं. त्याच्यामुळे याच्याबद्दलचं मी तुम्हाला खूप जास्त सांगत नाही. आणि जीएस जे आहे, ह्या जीएस मध्ये कुठले कुठले घटक आहेत ते मी मगाशी जे सांगितले तुम्हाला, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यासोबत ते पेपर पण मिळून जाईल आज सिलेबसचा. तर त्या सिलेबसमध्ये हे सगळं तुम्हाला मिळेल. म्हणजे हे 3 घटक झाले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान ज्याला आपण म्हणतो, आणि पर्यावरण. हे 7 टॉपिक आहेत. ह्या 7 टॉपिकवर 100 प्रश्न विचारले जातात. साधारणतः एखादा दुसरा प्रश्न इकडला तिकडे होतो, बाकी जवळपास सारखेच प्रश्न येतात 7 टॉपिकला. आणि मग अशा पद्धतीने हे पूर्ण कम्प्लीट होतं. इथपर्यंत क्लिअर झालंय? याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? मग आता आपण जाऊ सिलेबस. अर्थात आपण पुन्हा एकदा समजून घेणारच आहे. तुम्हाला कॉपी पण मिळणार आहे, सिलेबस डिटेलमध्ये आपण जाणारच आहे. त्या विषयाचा ते शिक्षक लोक पण तुम्हाला समजून देणारच आहे. मी फक्त तुम्हाला जनरल एक्झाम पॅटर्न समजून सांगतोय. आता येईल मुख्य परीक्षा. मग आता मुख्य परीक्षेमध्ये काय काय आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे की इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश 100 मार्काचं म्हणजे 50 अधिक 50 आणि पुन्हा 50 अधिक 50. हे जे 50 आहे दोन्हीचे, याचा मिळून एक पेपर जो ऑब्जेक्टिव्ह असतो, कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि ह्या दोन्ही 50चा मिळून एक पेपर 100चा हा पूर्ण सब्जेक्टिव्ह असतो, म्हणजे लिहायचा असतो, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण म्हणतो. आलं लक्षात? पहिला पेपर, दुसरा पेपर. पहिल्या पेपरमध्ये इंग्रजी पण मराठी पण 50-50 मार्काचा, फक्त ऑब्जेक्टिव्ह, ग्रामर वगैरे असे सगळे टाईपचे. पुन्हा दुसऱ्या पेपरमध्ये इकडले 50 इकडले 50 मराठीचे आणि इंग्रजीचे. याच्यामध्ये फक्त 3च प्रकारचे प्रश्न राहणार तिन्हीकडे, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये. कुठले कुठले? एक निबंधाचा, दुसरा ट्रान्सलेशनचा आणि तिसरा आपण ज्याला म्हणतो सारांश लेखन 1/3 करणं त्याचं.
बस 3 प्रश्नापेक्षा वेगळं काहीच नाही. एवढंच फक्त तुम्हाला अख्ख्या एपीएससीच्या परीक्षेतला पार्ट लिहायचा आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, आता चेंजेस काय होत आहेत सध्याचे, पण आधी पहिल्यांदा आहे तो पॅटर्न समजून घेऊ आपण. मग आता हे झालं इंग्लिश मराठीचं. त्याच्यानंतर आपले असतात जीएसचे 4 पेपर, जीएस 1, 2, 3 आणि 4, आणि प्रत्येकाला असतात 150 मार्क. 150, 150, 150 आणि 150. किती झाले? 600. लँग्वेजचे किती झाले? 100 मिळून 200. इंटरव्ह्यूला किती सांगितले होते मी तुम्हाला? 100. म्हणजे एकूण किती झाले? 900 तुमचा मेरिट मुख्य परीक्षेचा. आता हे जे जीएसचे तुम्हाला मार्क सांगितलेले आहेत 600 साठीचे, ते मी तुम्हाला हळूहळू समजून सांगतो कुठले कुठले असणार आहे ते. म्हणजे 150च्या पहिल्या पेपरमध्ये इतिहास आणि भूगोल आहे, थोडंसं कृषी पण येतं त्याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यात पूर्ण अख्खं पॉलिटी येतं, तिसऱ्या याच्यामध्ये एचआरडी सेक्शन ज्याला आपण म्हणतो तो येतो, आणि चौथ्या सेक्शनमध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स टेक हे येतं. हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला एक एक शिक्षक त्या त्या विषयाचं पद्धतशीर समजून सांगतील. पॉलिटीचं मी स्वतः समजून सांगणार. तर हे अशा ह्या पद्धतीने ते होईल. त्याच्यामुळे डोंट वरी. पण पहिल्यांदा आता तुम्हाला पॅटर्न समजला व्यवस्थित, एक्झामची पद्धत काय काय राहणार आहे, आपल्याला काय काय विचारणार आहे, हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. व्यवस्थित कळलं सगळ्यांना? याच्यात काही प्रॉब्लेम कुठे एक्झाम पॅटर्न मध्ये? आणि अर्थात निगेटिव्ह सिस्टीम दोन्हीकडे आहे बरं. निगेटिव्ह सिस्टीम पूर्व परीक्षेला पण आहे, मुख्य परीक्षेला पण आहे. तुमचे 4 प्रश्न चुकले की तुमचा एक प्रश्न गेला असं समजा. 0.25 म्हणतो आपण त्याला. ती निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला आहे निगेटिव्ह साठी, याच्यासाठी. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला? समजलं नाही किंवा एक्झाम पॅटर्न एकदम सिंपल आहे, साधा सिंपल आहे, काही फारसं वेगळं नाही याच्यात. याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण सिलेबस कडे बघूया. ओके, क्लिअर? सगळा पॉइंट आता 15 मिनिटं आपल्याकडे उरलेले आहे, त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळे सुरुवातीपासूनचे पॉइंट पटापट जरा आपण रिवाइज करू शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. सांगा, सगळ्यात पहिल्यांदा मी आलो तेव्हा मी काय सांगितलं तुम्हाला सांगायचं, मी फक्त लिहिणार आहे. आणि ही रिव्हिजन फास्ट असणार आपली. पटापट सांगा. 360 म्हणजे काय? व्हेरी गुड. इयर नाही काउंट करायचे तर डेज काउंट करायचे. बरं, त्यांना काय होणार आहे? व्हेरी गुड. काय करायचं याच्यावर? हा, मार्क द्यायचे आपले, स्वतःलाच मार्क द्यायचे रोजचे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला 10 पैकी 10 मार्क द्याल त्या दिवशी तुमचा एक दिवस कंप्लीट झाला. बरोबर आहे? 10 पैकी 10 मार्क कधी देणार तुम्ही? सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स केला तुम्ही आज स्वतःचा, तेव्हा तुम्ही 10 मार्क देणार. तुम्हाला समाधानकारक वाटते? ओके, इथपर्यंत ठीक आहे. दुसरा मुद्दा काय घेतला होता आपण? काय ठेवायचं? हा, ते ठेवायचं. सातत्य. व्हेरी गुड. का बरं सातत्य पाहिजे आपल्याला? रिव्हिजन होत नाही. बरोबर आहे. सातत्य जर समजा तुमचं कंटिन्युअस राहिलं तर काय होतं? मी तुम्हाला वर्तुळाचं उदाहरण दिलं होतं. काय होतं? 360च्या अँगल मध्ये आपण बदलतो, आहे की नाही? 360च्या अँगल मध्ये बदलणं म्हणजे काय? पूर्ण बदलू शकतो आपण. आज पूर्ण फेल्युअर असेल तर उद्या पूर्ण सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर आहे ना? पण त्यासाठी सातत्य मात्र कंटिन्यू असणं आवश्यक आहे. कंटिन्युटीला खूप जास्त महत्व आहे. दुसरा मुद्दा, पुन्हा तिसरा मुद्दा, अकाउंटेबल असणं फारच आवश्यक आहे. अकाउंटेबल कसं राहायचं? म्हणजे अकाउंटेबल असणं म्हणजे काय? हे ढोबळ कल्पना झाली ना. कसं? स्वतःला प्रश्न विचारायचे. किती प्रश्न विचारायचे? कधी विचारायचे? म्हणजे 1 वर्षानंतर विचारायचे, 6 महिन्यानंतर, रोज विचारायचे? बरं, दररोज विचारायचे. बरं, कोणते कोणते प्रश्न आहेत ते? व्हॉट, वेन, वेन. याच्यात काय लिहायचं?
कुठल्या कुठल्या चांगल्या झाल्या. पण समजा आज तुम्ही एखाद्याला रस्ता क्रॉस करायला मदत केली तर ती लिहायची का याच्यामध्ये? नाही. मग कोणत्या लिहायच्या? हा, आपलं जे टार्गेट आहे त्याच्याशी रिलेटेड असलेल्याच फक्त गोष्टी लिहायच्या. बरं ठीक आहे. दुसरा काय प्रश्न विचारायचा मग? व्हॉट वेंट रॉंग. ह्याच्यात काय आपण करू शकलो नाही, चुका झाल्या, मर्यादा राहिल्या, बरोबर आहे ना? ठीक आहे. तिसरा प्रश्न काय विचारायचा? इम्प्रुव्हमेंट. पण काय? व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड, आहे ना? काय आपण दुरुस्त करू शकतो? हे प्रश्न लिहूनच घ्या तुम्ही वाटल्यास. व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड. ह्या व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड मुळे काय होईल? 360 डिग्रीचं उदाहरण आहे की नाही? आपण रोज बदलत जाऊ, रोज काही चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याला रिपीट मारत जाऊ, त्याला पुन्हा चांगलं करू. ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्याला दुरुस्त करू, त्याच्या पुन्हा चांगल्या गोष्टी करत जाऊ. असं करून करून आपण व्हॉट कॅन बी इम्प्रूव्ड मध्ये जातो. ठीक आहे. पुढचं पुन्हा मुद्दा. अभ्यास कसा पाहिजे आपला? सिलेक्टिव्ह पाहिजे. म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणजे काय? हा, ठराविक मुद्दे. पुन्हा मला काही माहित नाही सिलेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही सांगा. हा, SQ3R पाहिजे. बर, हा काय आहे SQ3R? यस म्हणजे सर्वे करायचा. कशाचा? गावाचा? हा, कशाचा? म्हणजे आपण समजा एखादं पुस्तक वाचायला घेतलं, एखादं युनिट वाचायला घेतलं, एखादं सब युनिट वाचायला घेतलं, त्याचा सर्वे करायचा. नंतर क्वेश्चन्स. क्वेश्चन्स कसे कोणते पाहायचे? समजा आता ज्या परीक्षेसाठी आपण अभ्यास करतोय त्या परीक्षेत याच्या आधी ह्या टॉपिकवर काय काय प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे ना? येस, क्वेश्चन पण झाले. नंतर 3R मतलब पहिला R म्हणजे काय? रीडिंग, वाचन करायचं. वाचन म्हणजे फक्त वाचन का? लेक्चर मध्ये समजून घेतो तेही वाचनच आहे. व्हिडिओ बघितला तर ते पण वाचन होऊ शकतं. ऑडिओ ऐकला तर ते पण वाचन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला समजून घेणे, आकलन करणे. व्हेरी गुड. दुसरा R रिव्हिजनचा. जर रिव्हिजन नाही केली तर काय होईल? विसरून जाईल. समजत तर खरी तुम्हाला, पण ते विसरून जाईल आणि त्याचा परीक्षेच्या दृष्टीने फायदा होणार नाही. आपण म्हणतो ना मग. आणि मग काय होतं की अनेक लोक आहे ना खूप चांगला अभ्यास करतात. आपण म्हणतो ना की हा माणूस कसा काय मागे राहिला, हा लई हुशार आहे म्हणते, सगळं सांगते म्हणते. पण त्याला जेव्हा सांगितलं, विचारलं तेव्हा नाही सांगत तो. त्याला जेव्हा आठवण तेव्हा सांगते तो. पण परीक्षेत तसं चालत नाही. परीक्षेमध्ये काय होतं, जेव्हा विचारलं तेव्हाच सांगा लागते. तुमची समजा 3 ते 6 परीक्षा आहे आणि 6च्या नंतर तुम्हाला आठवलं तर तुम्ही जाऊन सांगू शकता का आता आठवलं मला, मी सांगतो म्हणून? नाही ना. आणि असे लोक तुम्हाला समाजामध्ये खूप फिरताना दिसतील. त्यांना खूप सारं नॉलेज असतं, पण त्याने योग्य त्या वेळेला ते देऊ शकले नाही, त्यावेळेस ते प्रोड्यूस करू शकले नाही, रिप्रोड्यूस करू शकले नाही, म्हणून नापास झाले आणि आयुष्यात फेल झाले. आपण म्हणतो ना, अरे याला नॉलेज खूप आहे, हा कसा काय मागे राहिला इतके दिवस. त्याचं काम खरं कोण करतं? दुसरा R करतो आपला, रिव्हिजन. आणि तिसरा R कशासाठीच आहे? रिराईट. रिराईट करणं म्हणजे काय? प्रॅक्टिस करणं. जसे प्रश्न विचारले जाणार आहे तसं. UPSCचा अभ्यास करत असाल उत्तर लिहावं लागेल. MPSCचा अभ्यास करताय ऑब्जेक्टिव्ह सोडवावं लागेल. जसं आहे तसं. रिराईट. व्हेरी गुड. SQ3R नंतर पुन्हा एक सिस्टीम सांगितली होती अभ्यासाची. नाही, अभ्यासाच्या पद्धती सांगितल्या. काय होतं याच्यातलंच SQ3R सारखाच एक पार्ट राहिलाय पुन्हा बघा. नाही, ते झालं. पुन्हा काहीतरी राहिलं होतं सिलेक्टिव्ह मध्येच. यस, याच्यामध्ये ज्या नोट्स नाही आलेल्या आहेत तर त्या नोट्सचा पार्ट कुठं पूर्ण करायचा आहे आपल्याला? दुसरी, तुम्ही एकदा वाचलं आणि त्याला रिव्हिजन करायचे, त्याच्या मदत काय आली? नोट्स आली ना. नोट्स नसेल तर रिव्हिजन कसं करणार ना? परत परत. हा, ते खूप नाही. पहिलं वाचन आणि रिव्हिजन, त्याच्या मदत नोट्स, म्हणजे नोट्सच्या आधारे रिव्हिजन. नोट्सच्या आधारे रिव्हिजन होणार. ओके, नोट्स झालं मग आता. हा, आता सिलेक्टिव्ह तुमचा संपला. आता नोट्स मध्ये आपण माइंड मॅप नोट्स बघितल्या, बरोबर आहे? माइंड मॅप नोट्स आपल्याला काढायचे आहेत. व्हेरी गुड. पुन्हा बरं, या माइंड मॅप नोट्स मध्ये मी एक उदाहरण दिलं होतं सगळ्यात चांगलं, पिक्चरचं पोस्टर. संग्रामच्या पोस्टर आपण ते बघितलं होतं आहे की नाही? ठीक आहे. पुन्हा
बरं हे का बरं पिक्चोरियल स्वरूपामध्ये ठेवायचं? हा, का बरं आपला माइंड असंच का कॅप्चर करतो? आपले डोळे 80% ज्ञान ग्रहण करतो आणि हे आज नाही करत, आपला जन्म झाला तेव्हापासून करतो, आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, ज्या गोष्टी आपण शिकतो आहे त्या आपल्या आपल्या डोळ्यासमोर आणता आल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर का आपल्या डोळ्यासमोर आणता आल्या तर जशा तशा त्या परीक्षेत आपल्याला उपयोगात येतात. ती या म्हणून आपल्यासाठी काय पिक्चोरियल माइंड मॅपची नोट्स बनवायची. आणि मग याची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिले होते, कसं जोडायचं, एकमेकाला कसं जोडायचं, त्याचं चित्र कसं तयार करायचं. चित्र काढायचं म्हणजे आपलं ड्रॉइंग नाही करायचं आहे, आपल्याला काय करायचं, फक्त आपल्या लक्षात यावं असं चित्र काढायचं आहे. गुड, व्हेरी गुड. मग पुढे सिलेक्टिव्ह झाला, आता सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक असणं म्हणजे काय? हा, पहिल्यांदा समजून घ्यायचं मगच रिव्हिजन करायचं. पहिल्यांदा कोणत्याही टॉपिकचं टेक्स्ट बुक वाचायचं जे आपल्याला समजावून सांगताय आणि त्याच्यानंतर त्याचं गाईड स्वरूपातलं पुस्तक वाचायचं. म्हणजे अभ्यासाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यानंच जायचं. एकादमानं रिव्हिजनच्या पायरीवर किंवा एकादमानं प्रॅक्टिसच्या पायरीवर जायचं नाही. तो भाग समजला पाहिजे, त्याची नोट्स तुमच्याकडे असली पाहिजे, तुम्ही त्याच्यावरचं रिव्हिजन केलेलं असलं पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवलेले असले पाहिजे. काही न करता तुम्ही डायरेक्ट प्रश्न सोडवायला गेलात तर तुम्ही स्वतःचा घात करून घेणार आहात, कारण आपल्याला येणारच नाही ना. तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही डायरेक्ट प्रश्न सोडवून राहिले, तुम्हाला येणार नाही. आलं नाही तर काय होईल, आपला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. सिस्टमॅटिक. आणि नंतर ऑर्गनाइज असणं म्हणजे काय? हा, मी तुम्हाला पुन्हा एक उदाहरण दिलं होतं बघा. ऑर्गनाइज मध्ये तुम्हाला झोपेतून उठून विचारलं आहे की नाही कधी, तर तुमचं जे सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे की सर ह्या टॉपिक मध्ये इतके इतके सब टॉपिक आहेत, ह्या सब टॉपिक मधले एवढे टॉपिक आपण बघितले होते, 180 टॉपिक आहेत, याच्यातले एवढे टॉपिक माझं वाचन झालं आहे, एवढ्या टॉपिकवर माझ्या नोट्स काढलेल्या आहे, एवढे टॉपिक आहेत मी त्याची रिव्हिजन पण मारलेली आहे आणि एवढे फायनल 50 टॉपिक आहेत की ज्याच्यावर मी ह्या सगळ्या स्टेज करून प्रश्न पण सोडवलेले आहेत. म्हणजे आता मी असं म्हणू शकतो की ह्या पूर्ण 180 सब टॉपिक किंवा जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमधले 50 प्रश्न मी परीक्षेसाठी तयार आहे. बाकीच्या याच्यावर एवढं काम मला करायचं आहे. याला आपण काय म्हणतो, ऑर्गनाइज आहे. आपण कशाचं उदाहरण घेतलं होतं, 1 लाख लोक असलेल्या लोकांच्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा तुम्ही एखाद्या माणसाचं नाव घेतलं आणि विचारलं की हा माणूस कुठे आहे काय आहे, ते आपल्याला माहित राहतं ऑर्गनायझेशन मध्ये. कारण ऑर्गनाइज ही कशी ऑर्गनाइज असते, सगळी ऑर्गनायझेशन त्यांना माहित असतं. तो सांगतो 5 मिनिटात तुम्हाला की अमुक माणूस नागपूर इथल्या फॅक्टरीत काम करतो आहे, ह्या पोस्टवर आहे आणि आज तो हे काम करतोय, परफेक्ट सांगतो. तसं तुम्हाला पण माहित असलं पाहिजे. आणि हे झालं. दुसरं, हे झाल्यावर फटाफट काय रिव्हिजन आपले 15 मिनिटात आटवायचे. येस, एक्झाम पॅटर्न कडे गेलो. मग आपण एक्झाम पॅटर्न मध्ये आपण काय काय बघितलं, पूर्व, मेन्स पाहिलं आणि हे पण बघितलं ना की मेन्स का महत्वाची आहे, पूर्व का महत्वाची आहे, इंटरव्ह्यूचा टप्पा आहे का. बरं, इंटरव्ह्यू मध्ये कोणी नापास होतो का? लोक जे म्हणतात इंटरव्ह्यू मध्ये नापास झालोय, खरं आहे का? हे खोटं आहे की नाही. तो मुख्य परीक्षेत नापास झाला असतो, इंटरव्ह्यूत कोणी नापास झालेला नसतं. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू असा काही भाग नसतो. इंटरव्ह्यू मध्ये फक्त काय होतं, त्याचे मार्क्स तुमचे मेन्स परीक्षेमध्ये मार्क्स येतात. त्याच्यानंतर आपण काय पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षा बघितली होती. पूर्व परीक्षेचे आपण 2 पेपर बघितले होते. पहिल्या पेपरमध्ये काय काय राहतं ते बघितलं होतं. 4 वाजताच्या तुमच्या लेक्चरमध्ये सीसॅट तुमचं होणार आहे. त्यानंतर जीएसचे आपण टॉपिक बघितले होते आणि प्रश्न बघितले होते दोन्हीकडले. त्यानंतर मुख्य परीक्षेत गेलो. मुख्य परीक्षेतले आपण टेस्ट टॉपिक बघितले, पेपर बघितले, एकूण किती प्रश्न असतात ते बघितलं. आणि त्याच्यानंतर मग आपलं काय झालं, मुख्य परीक्षा झाल्यावर आपण इंटरव्ह्यू तुम्हाला सांगितलं 100 मार्क आपण टोटल मारले. क्लिअर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. येस. आणि आता काय करायचंय तुम्हाला, आता मी इथून गेल्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला जागेवरच बसायचं आहे. आता तुम्ही हे रिवाइज केलंच आहे. पुन्हा एकदा तुमच्या स्वतः पण तुम्ही रिवाइज करा. काही गोष्टी तुम्हाला नवीन सापडतील ज्या आपण घेतल्या पण आताच्या रिव्हिजन मध्ये नाही झाल्या. आणि असंच सेम तुम्हाला अभ्यास करताना पण करायचं आहे. अभ्यास करताना पण काय करायचंय तुम्हाला, 2 तास अभ्यास केल्यानंतर कधीही मधातून उठून जायचं नाही. किती महत्वाचा मित्र येऊ द्या, फोन येऊ द्या, काही येऊ द्या,
तुम्ही बसल्यानंतर जे जे काही वाचायला लागले होते त्याला क्विक रिव्हिजन मारा, पण क्विक रिव्हिजन मारल्याशिवाय बाहेर जाऊ नका. अगदीच समजा आता वरचं छत खाली पडून राहिलं तर तेव्हा गेले चालते. लक्षात? नाही तर तुम्ही अभ्यास करत आहात, एखादा फोन आला, अभ्यास कुठं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी आता सध्या मागे म्हणजे काही दिवसाच्या आधी डीप वर्क नावाचं एक पुस्तक वाचून काढलं. फार मोठा लेखक आहे, जगात बेस्ट सेलर पुस्तक आहे. ह्या डीप वर्क मध्ये जे सांगितलं आहे ना, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला हळूहळू कळतील त्या. पण त्यातली एक गोष्ट आहे, आपला जो मेंदू असतो ना, हा ज्या गोष्टीमध्ये गुंतलेला आहे, जर तुम्ही क्विक त्याला अजिबात वेळ न देता त्याला पटकन उचलून त्याला बाहेर काढलं तुम्ही, तर त्याला स्मृती अवशेष असा शब्द त्यांनी वापरलाय, की आपल्या माइंडचा जो एक भाग आहे तो तिथेच गुंतून राहतो, तो तसा पटकन येऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही जेव्हा जबरदस्तीने त्याला ओढून काढता तेव्हा तुमच्या मेंदूची जी संरचना आहे ती बदलत जाते, आणि ती अशा पद्धतीनं बदलते की मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण आठवत नाहीत. आणि त्याच्यामुळे आता सध्या आपण मोबाईल जे वापरतो आहे ते सगळ्यात घातक का ठरत आहे, कारण पहिल्या गोष्टीतलं आपला मेंदू तिथून बाहेर निघायच्या आधीच आपण त्याला क्विक मध्ये लगेच दुसऱ्या गोष्टीवर नेतो. हे स्क्रोल झालं की ते स्क्रोल झालं की ते स्क्रोल झालं की ते. आणि आपल्या मेंदूला तशी सवय नाही. माणूस जे काही तयार झालेला आहे तो हजारो वर्षापासून उत्क्रांत होत होत तयार झालेला आहे. त्याचा मेंदू सुद्धा तसा उत्क्रांत होत चाललाय. तुम्ही जर त्याची सायकल मोडली तर तो तुम्हाला मोडून टाकतो. म्हणजे तो काय करतो, तो तुमचं काम करत नाही बरोबर. आणि हा जो भाग उरलेला असतो ना, पहिल्या याच्यातला उरलेला, त्याला काय म्हणतात, त्याला स्मृती अवशेष म्हणतात. तर हा स्मृती अवशेष दुसरा जो भाग आहे तो तुमच्या लक्षात राहू देत नाही. म्हणून ज्याला सखोल अभ्यास करायचा आहे, ज्याला डीप वर्क करायचं आहे, ज्याला बुद्धीचं काम आहे, ज्याला हे करायचं आहे, त्या माणसाने कधीही लोगोलोग इकडून तिकडे उड्या मारायच्या नाही. कितीही महत्वाचं राहू द्या, काही राहू द्या. आणि म्हणून तुम्ही आता अभ्यास करत, आजपासून लक्षात ठेवा, अभ्यास करत बसले, कितीही महत्वाचा फोन आला, काही आलं, फोन कट करायचा, जे काही वाचलेलं आहे त्याला क्विक रिव्हिजन मारायची आणि मग तिथून बाहेर पडायचं. लक्षात? कुठलं पण नाही तर तुम्ही जे वाचत होता तेच फक्त विसरले जाते असं नाही, तर तुम्ही तुमच्या मेंदूची जी रचना आहे ना, त्या रचनेवरच तुम्ही आघात करून राहिले. आता हे घर आहे आपलं, हा दरवाजा आहे ठरलाय, हा दरवाजा दरवाजा न जाता तुम्हीच घर बांधलेलं आहे, तुम्हीच दरवाजा ठेवलेला आहे, तुम्ही त्या दरवाजानं न जाता प्रत्येक वेळेस भिंतीला समजा हे करून जायचा प्रयत्न केला आणि असं समजा की तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही जाऊ शकता प्रत्येक वेळेस, पण काय होईल, तुमच्या घराला धक्का बसेल, घर पडायला मदत होईल. काही दिवसानंतर घर जेवढे दिवस टिकायला पाहिजे तेवढे टिकेल का? टिकणार नाही. तसं आपल्या मेंदूची रचना आहे. आपला मेंदू ज्या पद्धती, पिलर जे आहेत, हे पिलर म्हणजे आपल्या मेंदूचे पिलर आहेत, त्याला धक्का नाही पोहोचू द्यायचा. मग ते धक्का जर नाही पोहोचू द्यायचा तर मग आपण काय करायचं, थोडा वेळ घ्यायचा. अभ्यास करतोय ना मी, 2 मिनिटं घ्या वेळ, काही हरकत नाही, आणि रिवाइज करा आणि मग त्यांना कॉल करून काय असेल ते विचारा. आलं लक्षात? बघा, मेंदूच्या अनेक गोष्टी आहेत. आपल्या अभ्यासात जे आपण करणार आहे त्याचे 2 भाग आहेत. आता हे लहान मोठे काढले मी, इथं आपल्या याच्यात शेप पण काढता येतो, तुम्हाला दाखवतो वाटलं. शेप कुठं असतं त्याच्यामध्ये, हा एक गोल आहे आणि हा दुसरा गोल आहे. आता आपल्याला परत पेनवर जाऊ आपण. ठीक आहे. आता हे 2 सारखे नाही आले असं समजा तुम्ही. समजा हा 1 रुपया आहे, हा 1 रुपया आहे, म्हणजे एक बाजू आहे याची. आपण म्हणू याला हेड आणि टेल म्हणतो ना आपण, तर ते ही जी बाजू आहे ना, ही बाजू असं समजा की तुमचा सिलेबस आहे एमपीएससीचा, आणि दुसरी जी बाजू आहे ना, ती दुसरी, हे सारखेच आहे असं समजा. दुसरी जी बाजू आहे ना, ती म्हणजे मी आता तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या अभ्यास करण्याच्या पद्धती,
ह्या दोन्हीलाही सारखंच महत्व आहे. तुम्ही नुसता सिलेबस पूर्ण करत जाल, कशा पद्धतीने करायचा, लक्षात कसं ठेवायचं, मेमरी कशी वाढवायची, माइंड कसं स्टेबल ठेवायचं, हे जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही एकांडी अभ्यास होईल, तुम्हाला यश मिळणार नाही. आणि जर समजा तुम्हाला हे सगळं माहित आहे पण तुम्ही सिलेबसच पूर्ण नाही केला तरी तुम्ही यशस्वी होणार. आपल्याला ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवायचा आहे. समजा हे नाणं असं घेतलं आणि हे जे बाजू येते आपली, ही बाजू म्हणजे आपला बॅलन्स आहे, तो बॅलन्स आपल्याला ठेवायचा. म्हणून मी ज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगेन आता कंटिन्युअसली, तर ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअस लक्षात ठेवायच्या आहेत की आपला मेंदू ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे, त्याला चॅलेंज करत आपल्याला पुढे नाही जायचं. आलं लक्षात? त्यामुळे रिव्हिजन का करणं आवश्यक आहे, नोट्स का करणं आवश्यक आहे. मी सरांनी सांगितलंय बा, कुठल्याही परिस्थितीमध्ये अचानक उठून जायचं नाही. जे वाचत आहे त्याला रिवाइज करायचं. 1 मिनिटात करा, हरकत नाही. 2 मिनिटात करा, 1 मिनिटात करा, पण त्याच्यामुळे तुमचा मेंदू सुरक्षित राहणार आहे. तुमचा जो भाग तुम्ही वाचलाय तो तुम्हाला कायमचा लक्षात ठेवण्यासाठी मदत होणार आहे, रिवाइज होणार आहे. आणि मग तुम्ही बाहेर जा दुसरं काम करा. फक्त एक्सेप्शनल कधी, जेव्हा वरचं छत पडत असेल तेव्हाच. आलं लक्षात? आणि ते काही सहसा तुम्ही म्हणजे आपण एमपीएससी झाल्याशिवाय पडणार नाही, गॅरंटी आहे की नाही. ओके, थांबायचं. आता काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे.